टुरिझमच्या महाराष्ट्राशिवायच्या एक 20 जागा लिहा बरं. एक्झरसाईज म्हणून 5 मिनटं करा बरं. टुरिझमच्या महाराष्ट्राशिवायच्या कुठल्या 20 जागा आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे, असे 20 लोकेशन्स नावं लिहा. म्हणजे समजा मनाली असं एक बाबा आहे, कुलू एक आहे, बद्रिकेश्वर, अशी कुठली कुठली 20 जागा आहेत त्या जरा लिहा बरं, आपण बघूया. एसेच्या बद्दलचं आपले टायटल्स काय, जरा आपण एसेचे शीर्षक वाचूया. टुरिझमवर काय करायला पाहिजे. आपला तस्लीम नावाचं स्टुडंट होतं त्या बॅचला. हे एका कॅन्डिडेटनं फक्त सूचना फॉलो केलेली आहे आपले तुमच्यापैकी, की कोणत्या विषया कोणत्या वर्षी आलेले आहेत. तर मागं बरोबर ते लिहून ठेवलं होतं की या वर्षी आलेलं आहे, 14ला आलेलं आहे, 17ला आलेलं आहे. इज कॉलोनियल मेंटॅलिटी हिंडरिंग इंडिया सक्सेस हा मयूर गोवेकरनं लिहिलेला विषय होता. मयूर IAS आहे त्रिपुराला आता. पहा, मयूरनं सुरुवात गिरीश कार्नाडच्या तुघलकमधला एक कोड दिला होता. तुघलक नावाचं नाटक आहे गिरीश कार्नाडचं, त्यातनं त्याने सुरुवात केली. एंड गणेश देवींचं आफ्टर ॲम्नेशिया नावाचं पुस्तक आहे. आफ्टर ॲम्नेशिया हे त्यांच्या वर्गातच घेतलेले होते, कारण त्यावेळेस 6 महिने मिळाले 13च्या बॅचला, सिलेबस बदलल्यावर जे आहेत. कोलोनियल मेंटॅलिटी हा त्यावेळेला आलेले असे काय, तर सुप्रीम कोर्टामध्ये माय लॉर्ड म्हणावं का नाही अशा प्रकारची चर्चा त्यात आलेली आहे. आता कोलोनियल मेंटॅलिटी म्हणजे ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या सगळ्या कायद्याने हे सांगणं एक्सपेक्टेड नाही आहे. म्हणजे भारतीय थुंकतात, आता यात ब्रिटिशांचा काय दोष आहे. मॅगॅसेनिस म्हणतो, त्याआधी पण मॅगॅसेनिस पण तक्रार केलेली आहे ती. युरोपमध्ये तुम्ही कोलोनियल मेंटॅलिटी आहे का कचरा करणे, तर हे शहाजहाननं पण सांगितले कचरा होतो. तुम्ही मॅगॅसेनिस घ्या किंवा शहाजहान घ्या, यांचा कोलोनियल मेंटॅलिटीशी काय संबंध आहे. म्हणजे भारतीयत्व ज्याला म्हणलेलं, ज्याला जम्बूद्वीप म्हणलं, या जम्बूद्वीपामध्ये काय आहे, त्याचं कॅरेक्टर कुठल्या कुठलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला उदाहरणं गठली लागतील की भारतीयत्व सांगणारी दैनंदिन जीवनातली उदाहरणं लागतील, दैनंदिन जीवन जे आहे. मग कोलोनियल मेंटॅलिटी कुठल्या कुठल्या प्रकारची आपण आहे बाबा. देशीवाद नावाची कल्पना आहे, पण देशीवाद नेटिव्हिजम अँथ्रोपॉलॉजीमध्ये असणारी कल्पना आहे. म्हणजे कपडे कुठले घालावेत, आता हे कोलोनियल मेंटॅलिटी आहे का. पाटलोन ज्याला शब्द म्हटलं, पॅन्टालोनीचं इटालियन अंडरस्टँडिंग. मग धोतर होतं, मग धोतर तुम्ही का घालत नाही. मग याचा क्वेश्चन कशाची डायरेक्ट येणार, मॉडर्निटीबद्दल तुमचं काय आर्ग्युमेंट आहे बाबा. मग कोलोनियल मॉडर्निटी असते म्हणजे काय असतं. आणि त्यामुळे कोलोनियल मेंटॅलिटी ही वाईट आहे असं का गृहीत धरलं आपण, आणि चांगली नाही आहे किंवा चांगली असं का गृहीत धरलं. कारण इंडिया सक्सेस म्हणजे काय हे कोणी डिकोड नाही गेलं. 4 जणांनी समजा लिहिलं असेल, व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस. सक्सेस कशाला म्हणायचं ना, यश हा अंतिम पराभव आहे का. भारत की सफलता, तर सफलता तुम्ही असं म्हटलं की विश्वगुरू व्हायला हे अडथळे ठरते. आपण दुसरं असं म्हणालो की याच्यामध्ये आपलं GDP वाढत नाही आहे, आणि हॅपीनेस इंडेक्स भूतानचं काय वाईट झालं ते सोडून दिलं तरी हॅपीनेस इंडेक्स वाढत नाही आहे. पण याच्याशिवाय मेंटॅलिटी, कोणती मेंटॅलिटी आणि भारताचं सक्सेस जे आहे, तर भारताचं सक्सेस ही तुम्ही म्हटलं की सापेक्ष गोष्ट आहे. भारत कधी रॅट रेसमध्ये नव्हताच. भारतानं अलिप्ततेची भूमिका का स्वीकारली कोलोनियल मेंटॅलिटीच्या नंतर लगेच जे आहेत. त्यामुळे सक्सेसची आपल्याला व्याख्या करावी लागेल. जोजेवांशील तोतेलाव जे आहे ते म्हणजे सक्सेस आहे का. सक्सेस म्हणजे काय, सक्सेस म्हणजे स्पिरिच्युअल इक्वॅलिटी आहे का. इज स्पिरिच्युअल इक्वॅलिटी सक्सेस. व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस. आणि व्हॉट इज इंडिया. आणि म्हणले देर इज नो सच थिंग कॉल्ड एज इंडिया. शेवटचा माणूस जो आहे तो इंडिया आहे का. इंडिया असं काही नाही आहे. देर इज कुठं आपण तुम्ही इंडियात राहता असं सांगा ना बाबा. पुण्यामध्ये पुन्हा असं काही नाही आहे. तुम्ही सांगा ना नवी पेठमध्ये. नवी पेठ असं काही नाही, स्पेसिफिक सांगा. कल्पनांशी डील कसं करायचं. इंडिया इज बेनेडिक्ट ह्याला तुम्हाला उपयोगी काय पडेल. 11वीच्या पॉलिटिकल थिअरीमध्ये नॅशनलिझमचं टॉपिक आहे. 11वीचं पॉलिटिकल थिअरी, त्यातली तुम्हाला चर्चा कळेल ना ती, की इंडिया कुठं आहे. तू म्हटला की इंडिया ही विद्वांचा आत्ताचा ठराव आहे, तिथनं मी चालू केलं. विद्वांच्याबद्दलचा ठराव आहे. मग याला कॉलोनियल संबंध काय आहे. कॉलोनीनं तर ते घालवायला मदत केली ना आपल्याला. ठगांचा बंदोबस्त कॉलोनीनं केला, इक्वॅलिटी कॉलोनीनं आणलेली आहे. कॉलोनी वाईट थोडीच आहे. चंद्रभानसारखे पत्रकार आहेत, चंद्रभान मेकॉले डे साजरे करतात.
मेकॉलिडे कारण काय तर आमची राष्ट्रभाषा इंग्रजी आहे, तुम्ही आम्हाला भाषातनं बोलूनच दिलेलं नाही आहे. इंटरनल डिबेट जे आहेत ते काय आहेत ना, इंटरनल डिबेट मांडायला पाहिजे. आणि त्यामुळे कॉलोनी इज अ कर्स हू सेज इट्स अ ब्लेसिंग. आधी याच्यामध्ये मला वावरता येत ना, ब्रिटिशांच्या राज्यात काठीला सोनं लावून का जात होते लोक, मग तरीसुद्धा उचललेस तू मीठ मुठभरून साम्राज्याचा खचला पाया असं का म्हणलं जातं. त्यामुळं कॉलोनी ही मेंटॅलिटी आहे. म्हणजे काय, कॉलोनियल मेंटॅलिटी इज अ गुड आयडिया. इट्स अ स्पीड, इट्स अ इफिशियन्सी, इट्स अ कॅपिटलिझम अँड व्हाय टू अपोज. त्यामुळं याच्यावर हे कशामुळं होतं, GSच्या अभ्यासानं आपण एक शॅलो नॅरो सुपरफिशियल असा माणूस झालेला असतो. तर तो माणूस याच्यामध्ये आला तर ते अडथळा येणार. पण आत्ता जे टॉपरचे मार्क बघितले श्रुतीचे तर ते 132 आहेत. आपले आशिषचे मार्क बघितले मराठीतनं लिहिले ते 135 आहेत, 135. त्याच्यापेक्षा 138 आहेत, 159 आहेत. आपल्या मानसी गोखले नावाचे गुजरातचे स्टुडंट आहे, 159 मिळालेले जे आहेत. पॉईंट काय आहे की एसे हा लार्जर सिव्हिल आहे. दुर्दैवानं किंवा सुदैवानं आपण 2022चे आपत्ती आहोत, अशी काही गरज नाही आहे. मी महाभारत काळामध्ये असायला पाहिजे. मनुष्य म्हणून तुम्हाला सर्वत्र संचार करता आला पाहिजे आणि मग आजच्या काळावर भाष्य करता आलं. त्यामुळे तुम्हाला लार्जर इमॅजिनेशन लागेल, लार्जर आर्ग्युमेंट जे आहे ते. कॉलोनियल मेंटॅलिटी ही वाईट असं म्हणणारे लोक कोण आहेत, ही चांगली असं म्हणणारे, आणि सक्सेस काय प्रकारचं आहे. त्या औपनिवेशिक आता मराठीत लिहिताना आणि औपनिवेशिक असं लिहिता कामा नाही. असं नाही आहे का, वसाहतिक मानसिकता. वसाहतिक मानसिकतेमुळे मी काय म्हटलं जातं की मी सतत संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत अडकतो का. मी तुम्हाला परत 11-12 सोशॉलॉजी लागेल. संस्कृतीकरणाची प्रक्रिया म्हणजे काय, निम्न स्तरातले घटक वरच्या स्तराचं अनुकरण करायला लागतात. आणि याचं मुख्य कारण जे आहे ते ॲम्नेशिया आहे. ॲम्नेशिया नावाची कल्पना आहे. मी पोस्ट कॉलोनियल थिअरीज तुम्हाला पाहिजेत. हा एसे परत काय घेतला आहे आत्ता, तर यावर्षी याच्यावर काहीतरी यायला पाहिजे. याचं कारण अब्दुल रझाक गुरना नावाचे जे साहित्यिक आहेत त्यांना नोबेल मिळालेलं आहे. अब्दुल रझाक गुरनानं काय आपल्या आफ्रिकन लिटरेचर जे आहे ना त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. थिंग्स फॉल अपार्ट नावाची कादंबरी आहे ना. थिंग्स फॉल अपार्ट कुठलं नायजेरियातला चावना ॲग्बे नावाचा लेखक आहे, जो आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इंग्रजीच्या लोकांना अभ्यासाला आहे ना. सलमान रश्दीचं मिडनाईट चिल्ड्रन आहे, सलमान रश्दीनं लिहिलेलं जे आहे. E.M. फॉस्टरचं लिहिलेलं आहे, E.M. फॉस्टरनं लेखन केलेलं आहे. मालगुडी डेज आहे, ते वसाहतीतच निर्माण झालेलं साहित्य जे आहे. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटी हा शब्द कुणी डिकोडच नाही केलेला. तुम्ही म्हणला की कॉलोनियल म्हणजे वसाहतिक मानसिकता ही अशी मानसिकता आहे की जी विवेकाचा वापर करते आणि परंपरेला नकार देते. जसा गोखलेंनी दिला, परंपरेच्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत, जसा राजाराम मोहन रॉय यांनी केला. आणि त्यामुळं कॉलोनियल मेंटॅलिटीचे कुठले ॲस्पेक्ट आपल्याला पॉझिटिव्ह आहेत, कारण त्यांनी विधान नाही दिलं, तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तुम्ही असं त्यांनी म्हटलं कॉलोनियल मेंटॅलिटी हिंडरिंग इंडिया सक्सेस, असं गृहीत धरून तुम्ही उत्तर लिहिले, असा नाही प्रश्न. त्यामुळे UPSCला काय म्हटलं जातं की तुम्हाला प्रश्न कळाला की तुम्ही आय झाला. हे अगदी खरं आहे. त्यामुळं कितीही आपल्या जवळचं असेल तरी याचा अर्थ काय, याचा अर्थ काय असं जरा विचार करायचा. इज कॉलोनियल मेंटॅलिटी हिंडरिंग इंडिया सक्सेस. इंडिया म्हणजे काय, शरद जोशी म्हणले इंडिया म्हणजे भारत, आणि भारताच्या आधी इंडिया असतो. इंडियाच्या आत भारत आणि भारताच्या आधी इंडिया आहे ना. इंडिया विरुद्ध भारत असं त्यांचं पुस्तक आहे ना. पण लोक म्हणले की इंडिया विरुद्ध भारत असं काय, बरोबर आहे, जुनं झालं. गावातले जे फसवणारे लोक सांगतात की गावाकडं बघा, आमचं गावात किती वाईट आहे. गाव वाईटच आहे म्हणून तो आंबेडकरांनी सोडलं ना, खेडी सोडली. त्यामुळे खेड्याच्या आत एक शहर असतं आणि शहराच्या आत एक खेड असतं. पहिली गाडी कुठं होती, पहिली भारतातली गाडी रुरल भागात येते, कोल्हापुराच्या भागात येते, कारण तेवढे अभिजन आहेत ना तिथं. आणि त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया काय खरं नाही. इंडियाच्या आत कितीतरी भारत आहेत, भारताच्या आत कितीतरी इंडिया आहेत. मग ते धनिक कसले आहेत, जे बलवान आहेत, जे आम्हाला काही राहूनच देत नाही, हे गावाच्या बाहेर हो बाहेर. त्यामुळे 2 राष्ट्र सिद्धांत आंबेडकरांनी कधी सांगितलेलं आहे. 2 नेशन थिअरी कधीची आहे ना. आंबेडकर म्हणले 2 नेशन ऑलरेडी आहे. गावकुसा बाहेरचं जग आणि गावकुसा बाहेरचं आतलं जग. कॉलोनियल मेंटॅलिटीनं हा वननेस आणला का बाबा, जे मार्क्सचं म्हणणं होतं ब्रिटिश बिकम अनकॉन्शियस टूल ऑफ द इंडियन हिस्ट्री.
अजाणतेपणानं त्यांनी एक केलं आपल्याला. नेशन कसं पण निर्माण झालं. टिळकांनी शिवजयंती गणेशोत्सव सुरू केला, हा ब्रिटिशांच्या राष्ट्राला दिलेली प्रतिक्रिया होती. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटीमधनं आपण आपलं वननेस निर्माण केला, नॅशनल कॅरेक्टर निर्माण केलं, आपण आपली युनिटी साधली, आपण आपलं नॅशनल कॅरेक्टर आणलं. आणि याच्यामध्ये ज्या सवयी लागल्या आपल्याला, ज्या आपण सोडायला भारतीयत्वाच्या, चिनी लोकांनी तसं केलं नाही. क्रिकेट उदाहरणार्थ म्हटलं की कॉलोनियल मेंटॅलिटीचं क्लासिक उदाहरण म्हणजे क्रिकेट. फक्त गुलाम जगात क्रिकेट खेळतात, बाकी फक्त स्लेव खेळतात. अमेरिका खेळत नाही, जपान खेळत नाही, चायना खेळत नाही, मंगोलिया खेळत नाही, जर्मनी खेळत नाही, कोणच खेळत नाही. फ्रान्स तर त्याकडे बघत पण नाही. गुलामांचा खेळ आहे. त्यामुळं आम्ही अशी प्रतिज्ञा घेतली 2022 नंतर भारतामध्ये क्रिकेट नामोनिशान, कारण आमची ती आयडेंटिटी नाही आहे. मग असं आपण का करत नाही? कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे काय आहे बाबा? तर गुलामगिरीची चिन्ह आम्ही अभिमानानं मिरवतो का? जसं हे कुठून आलं, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं की आम्हाला मायलॉर्ड म्हणायचं नाही, हे फ्युडल आहे, हे कॉलोनियल आहे. मिलॉर्ड कुठून काढलं? आम्ही आपलं साधे आहोत. ते म्हणलं मग सर म्हणा. सर पण नको, मग काय म्हणाल? महोदय म्हणा. महोदय इज इंडियन ट्रॅडिशन. महोदयमध्ये काय वाईट आहे ना? श्रीमान म्हणा. श्रीमान तर केवढा चांगला शब्द आहे. म्हणजे कोर्टाचा आर्ग्युमेंट काय होतं, तुम्ही त्याला नुसतं शब्दाला पर्याय, म्हणजे मी गुड मॉर्निंग नाही म्हणलं, शुभ सकाळ म्हणलं की मी कॉलोनियल मेंटॅलिटीत बाहेर, असं नाही आहे. सकाळ जर माझी शुभ नसेल, ही व्यवस्था त्याला शुभच करणार नसेल, तर मी शुभ सकाळ म्हणालो का आणि शुभ रात्री म्हणालो काय? मला जेवाय मिळतच नाही आहे. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटीचा न्यायापर्यंतचा अर्थ काय आहे? जस्टिस कसा मिळेल आणि त्या जस्टिसपर्यंत जाण्याचे मार्ग काय? माझ्यासमोर कालिदास आणि शेक्सपियर आहे, मग शेक्सपियर मी काय वाचत राहतो? त्याला ॲम्नेशिया नावाचं पुस्तक. ॲम्नेशिया म्हणजे स्मृतिभ्रंश. स्मृतिभ्रंश कशामुळे होतो? हा जगभराचा सिद्धांत आहे. पहा, स्मृतिभ्रंश हा माझ्या डोक्यावर काहीतरी असं मारलं जातं आणि त्याच्यातनं ती गोष्ट निर्माण होते. त्या सगळ्याचा विचार जो आहे तो त्यातनं निर्माण झालेला आहे. काय आर्ग्युमेंट आहे त्यातले आपण बघूया जरा. मग हे कोणी गणेश देव, हा 80च्या दशकात झालेला वाद होता जगभरात की वसाहती, म्हणजे शशी थरूर आता म्हणाले ना आमचे द्या पैसे, ब्रिटनमध्ये जाऊन जे आहे ते. सुमितला जरा पाठोपाठ सुमित. तर मग लोक काय म्हणाले, मग इथले लोक मागतील ना, स्त्रिया मागतील, आम्ही भाकऱ्या केल्या 20 वर्ष, ह्याचे द्या पैसे. तुम्ही चोरलं आमचे श्रम. अमर्त्य सेन म्हणले ना थेफ्ट आहे. मी भाकरी गेली तर काहीच नाही, तुम्ही एक हे पेन केलं म्हणलं द्या 22 रुपये. एक भाकरी गेली काहीच नाही, पाणी आणलं काहीच नाही, सरपण आणलं काहीच नाही आहे. आणि त्यामुळं तुम्ही हे जे थरूर टाईप लोक जे हिशोब मागतात ते बरोबर आहे का? थरूर टाईप म्हणजे दॅट इज अ मेंटॅलिटी, त्याला कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणलेलं आहे. त्यामुळे ही कुठली मेंटॅलिटी आहे? कॉलोनियल मेंटॅलिटी ह्या शब्दावर जरा तुमचं स्पष्टीकरण यायला पाहिजे की तुम्ही कॉलोनियल मेंटॅलिटी कशाला म्हणता. म्हणजे ओरिजिनल थिंकिंगच्या शिवाय ते घेणार नाहीत तुम्हाला. आत्ता तुम्ही कॉलोनियल मेंटॅलिटी या संज्ञेचा अर्थ काय लावता? तो म्हटलं की वासाधिक मानसिकतेमध्ये माझ्या मते बाबा 2 पॉईंट आहेत. एक आपलं शोषण पण खूप झालं, पण एक आपल्याला जाणीव पण झाली त्यातनं. आधुनिक नेशन आपण निर्माण व्हायला मदत झाली. आपण ब्रिटिश नसते तर आपण काय तसं झालं. त्याला रप्चरचं थिअरी आहे, थिअरी ऑफ रप्चर नावाची गोष्ट आहे. रप्चर म्हणजे मॉडर्निटी विदाऊट ब्रिटिशर्स वॉज इट अ विजिबल आयडिया. तर लोक म्हणतात की तुकोबाच्या काळात ती शक्यता होती, पण काही जण म्हणतात नाही, पण भांडवलदारी व्यवस्था तशी आली नसते आपल्याकडं आणि तशा प्रकारचं आपल्या शक्यता आज जशा आहेत तशा झाल्या नसत्या. ब्रिटिशांच्या प्रकारे आपण विशिष्ट विचार करायला लागलो. आपण आपल्या पद्धतीनं केलं असतं, पण आजच्या प्रकारचा विचार जो आहे तो कदाचित आला नसता. आणि त्यामुळं कॉलोनियल मेंटॅलिटीचं जे ग्रास्प आहे, कॉलोनियल मेंटॅलिटी नावाची जी गोष्ट आहे ती कशी बघणार? याच्यावर गणेश देवींनी ॲम्नेशिया, ज्याला मराठी स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशानंतर असं त्याचं वर्णन केलेलं आहे. स्मृतिभ्रंशानंतर, स्मृतिभ्रंश कसा आणि स्मृतिभ्रंशानंतर काय झालेलं आहे, आफ्टर ॲम्नेशिया. मराठीत मसू पाटलांनी तो केलेला आहे. म्हणजे माझ्या डोक्यावर सतत वासाहतीचं त्याने हॅमर केल्यामुळं मला माझ्या परंपरा माहीत नाही. चीनमध्ये दर प्रांतात 10 थिंकर तयार आहेत. आपण म्हणून गांधीजी म्हणाले, सगळेजण तेच लिहितो. हे कॉलोनियल मेंटॅलिटीचा भाग आहे, कारण आपल्याला आपलं काहीच माहिती नाही आहे. तुळशीदास जाधव काय म्हणाले? तुळशीदास जाधव केवढा मोठा माणूस आहे. बाबुराव सनस होते, बाबुराव सनस काय म्हणाले?
कमलाबाई देशपांडे त्या काय म्हणाल्या, मग कमलाबाई देशपांडेंचं काय म्हणणं होतं, आणि कमला देशपांडे आपण म्हणून माहितीच नाही, हा इश्यू आहे. म्हणजे बेसिक ग्रास्प त्याचा जो आहे ना तो सगळ्या प्रकारे विकसित नाही झालेला, त्याचं ग्रास्प आणि अंडरस्टँडिंग जे आहे. त्यामुळं कॉलोनियल मेंटॅलिटी हे टू एज्ड आहे का, दोन्ही बाजूनं आहे का. त्यामुळे त्यांनी प्रश्नचिन्ह केलं. प्रश्नचिन्ह केलं म्हणजे तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे. प्लेन जर दिलं असतं ना, कॉलोनियल मेंटॅलिटी हिंडिंग इंडिया सक्सेस, तुम्ही म्हटलं की इट्स पार्शली करेक्ट, इट्स नॉट करेक्ट. कॉलोनियल मेंटॅलिटी नाही आहे. मॅगॅसिन सांगतो हे लोक थुंकतात, हे का कॉलोनियल मेंटॅलिटीचा संबंध आहे का. आपण अस्वच्छ राहतो, हा का कॉलोनियल मेंटॅलिटीच आहे का. याची वर्णनं इब्न बतुतानं केलेली आहेत, याची वर्णनं फायाननं केलेली आहेत, याची वर्णनं कितीतरी ट्रॅव्हलर आहेत ना जे म्हणतात की इथले लोक कसे आहेत, इथल्या लोकांच्यामध्ये काय काय. त्यामुळं डिसिप्लिन नाही आहे. उलट पण लिहिलं मॅगॅसिनिसनं ह्यानं, ह्युएनसन काय म्हणाला, कुठला मालापो नावाचा रिजन आहे, मालापो, तिथं घरांना दारांना कुलपच लावत नाही. महाराष्ट्र कुलूप लावतच नाही मालापोमध्ये. म्हणजे तुम्हाला थोडं त्याच्यावरचं वाचायला लागेल, कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे काय आहे, त्याच्यावरची कादंबरी कुठली आहे. म्हणजे त्याच्या ढड्डाशास्त्री परांडे नावाची कादंबरी आहे बा मराठीत, ढड्डाशास्त्री परांडे. ढड्डाशास्त्री ढ आहे, शास्त्री आहे पण तो ढ आहे आणि दुसऱ्याच्या अन्नावर जगणार आहे. मग आता याच्यात कल्पना काय केलेली आहे की तो मनुष्य मृत्यू पावतो आणि स्वर्गात जातो आणि स्वर्गात सांगतो की चुकीचा माणूस तुम्ही आणलेला आहे, त्याला आता माझ्याकडनं चूक झाली, मला तुम्ही पाठवायला पाहिजे. ते म्हणतात असं नाही पाठवता येणार, पण मग तुम्हाला पाठवता येईल, 100 वर्षांनी तुम्हाला पाठवा, आणल्यामुळे आम्ही ठेवून येणार. मग तो मनुष्य 100 वर्षांनी येतो, तो बघतो तर सगळं बदललेलं आहे. म्हणजे ढड्डाशास्त्री परांडे जर म्हटलं तर तो मी स्वातंत्र्याच्या आधी आहे आणि आता स्वातंत्र्यानंतर आलो, मला दोन्ही माहिती आहे ना. रिप व्हॅन विंकलची स्टोरी. रिप व्हॅन विंकल हा काय होता, 1760 जंगलात गेला, अमेरिकेतला डच माणूस आहे, आणि बाहेर आला तेव्हा तो खूप 20-40 वर्ष झोपून आला आणि बघतो तर सगळं बदललेलं आहे. मग तशा कल्पित स्टोरी आहेत का की ज्या तुम्हाला कॉलोनियल मेंटॅलिटीतून इकडं आलेल्या सांगतील, पुराणांचा फॉर्मॅट घेऊन जे आहे की तुम्ही आधी असं होतं आणि आता असं आहे. म्हणजे पार्टिशनच्या काही स्टोरीज आहेत का. टोबा टेक्सिह नावाची कथा आहे बघा गाजलेली, टोबा टेक्सिहमध्ये काय की तो कुठल्या नेशनचा असं म्हणतो मी या भूमीत आहे, ही भूमी कोणाची आहे कळतच नाही, भारत आहे का पाकिस्तान आहे का काय कळतच नाही आहे. नोमॅन्स लँड ज्याला म्हणलेला. मग अशा जागेवर उभं राहिल्यावर मला कॉलोनी कशी दिसते, मी नोमॅन्स लँडमध्ये उभं राहिलं तर कॉलोनीमुळं माझं शिक्षण झालं का. 1835 तुम्ही मला शिक्षणच दिलेलं नाही आहे ना, कुठंच शिक्षण नाही आहे मला, मग मी कसं काय म्हणणार की कॉलोनी वाईट आहे. चंद्रभान नावाचे अभ्यासक आहेत, चंद्रभान प्रसाद, असं म्हणतात की मेकॉले इज द ओनली गुड पर्सन इन होल थिंग, आणि त्यामुळे आम्ही मेकॉलेचा दिवस साजरा करणार. त्याचं कारण काय, स्त्री आहे मी, मला बोलायला परवानगीच नाही आहे. संस्कृत बोलायला तुम्ही नाटकामध्ये स्त्रियांनी कुशात बघावे, बोलावे, अर्धमागधी किंवा पैशाची भाषेत बोलावे. त्यामुळे आधीची उतरंडीची व्यवस्था आहे ना ती सगळी, त्या उतरंडीच्या व्यवस्थेला समतेचं स्वरूप आणलं ते वसाहतीनं आणलं का. 1861 रूल ऑफ लॉ आला, आणि त्यामुळे एव्हरी कॉलोनी इज नॉट अ बॅड आयडिया. कॉलोनी ऑफकोर्स इज अ एक्सप्लॉयटेशन, डायरेक्ट एक्सप्लॉयटेशन, इट इज अ डायरेक्ट इम्पोजिशन ऑफ कल्चरल सिस्टीम. पण याच्यात परत आपलं काय म्हणलेलं आहे, पण मग ते इंडियन कल्चर नावाची गोष्ट जी आहे ते जे अभ्यासक किंवा आंबेडकर किंवा अनेक लोक विचारतात, तुम्ही बाबा भवानीची तलवारची का तरत होता, महाराष्ट्रात तुळजाभवानी, मग तुळजाभवानी का भारत माता होत नाही. कुठलं तर बंगाल्यांचं काहीतरी घेऊन घेतात ते आमच्या डोक्यावर थापता. काली ॲज अ नेशन जे आहे, नेशन ॲज अ मदर, मग मदर मर्याई का नाही आहे, आमची मर्याई आहे, मग मर्याई का नाही आहे. म्हणजे यातलं कंटेस्टेशन चालू होतं ना. याला मार्क्सनं काय म्हटलं, ब्रिटिश बिकम अनकॉन्स्टिट्यूट ऑफ द इंडियन हिस्ट्री. इतिहासाचा अजान त्यांनी सामाजिक क्रांती पण एका वेळा आणली. मी सगळं बघतोय ना. ब्रेस्ट क्लॉथ कॉन्ट्रावर्सी नाव आहे आपलं, मी यांच्यासाठी सांगतोय पा. ब्रेस्ट क्लॉथ कॉन्ट्रावर्सी झाली होती ना 1800 मग त्या स्त्रियांना ते आत्मभान आलं ना. मग अय्यंकलींनी काय सांगितलं आपल्याला, अय्यंकली आहेत, अय्यंकलीने काय, नारायण गुरूंनी काय सांगितलं, 1 कास्ट 1 नेशन आणि 1 रिलिजन. कुमारहासन काय म्हणाले, नो कास्ट नो रिलिजन आणि 1 नेशन. काहीच नाही आहे. कुमारहासन त्यांचा यजवानमधलं येळवानमधलं शिष्य आहे. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटी हा शब्द गृहीत नाही धरायचा. कॉलोनियल मेंटॅलिटी कशाला म्हणतो, जो आपलं शोषण करतो आणि त्यांच्या गरजांसाठी का होईना, बाबू निर्माण करण्यासाठी का होईना म्हणून शिक्षण आणलं जे मला मिळतच नव्हतं.
त्यामुळे शिक्षणाची जी धारणा आहे, कारण मी कोण होतो, शूद्र होतो, अतिशूद्र होतो किंवा स्त्री होतं, 50% आणि 30 ते 80% पॉप्युलेशनला शिक्षणच नाही आहे ना. मग त्या शिक्षणाला कॉलोनी, थँक्स टू कॉलोनीमुळं मला मिळालेलं आहे. आणि मग आपल्याला तुम्हाला प्रीला त्यामुळे तुम्ही प्रीचे क्वेश्चन बघितले तरी याला चांगलं लिहिता येईल ना. प्रीला काय कोण आहे, रखमाबाई केस आहे. रखमाबाई केस प्रीला गेल्या वर्षी विचारले ना. गोपाळबाबा वलंकर प्रीला विचारलेत, मग ते कुठं आहे तुमच्या उत्तरात? गोपाळबाबा वलंकर काय म्हणाले की 1813 मला मिलिटरी जाऊन दिलं, तसं मिलिटरी जाऊन द्या मला आता, मिलिटरीचे तुम्ही बंद करू नका. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळबाबा वलंकरांनी एक पिटिशन टाकली, आमचा डबल भत्ता द्या. सिंधच्या पलीकडे गेल्यावर हा माथेफिरू मनुष्य होता असं म्हणलं जातं ना. मंगल पांडेनं उगीच आधी केलं, नाहीतर ते बरोबर होतं. नानांचा प्लॅन चांगला होता, नाना पेशव्यांचा प्लॅन चांगला होता. 31 मेला ते चालू करायचं आणि पुढं जायचं, 31 मेलाच चालू करायचं. पण ते मार्चमध्येच त्यानं बाराकपूरमध्ये केलं आणि सगळं फसकलं. हे काय 1857चा बंड होतं, त्याला 100 वर्ष झालेली होती. मग कॉलोनियल मेंटॅलिटीचे तुम्ही म्हटलं की 2 अर्थ आहेत का, ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश. सखोल पाहिजे. 125 मार्क म्हणजे तुमचे 4-6 पुस्तकं त्याच्यावर वाचलेली पाहिजेत ना, एक्सपेक्ट करणार. GS मधनं तुम्ही नाही ड्रॉ करू शकत. तुम्हाला मिळालेले मार्क हे मॅक्सिमम मार्क आहेत, याच्यापेक्षा कमी किती मिळू शकतात. त्यामुळे याच्यावर थोडा अभ्यासच करायला पाहिजे. जसं आता कॉलोनियल मेंटॅलिटी या संज्ञेवर ओरिएंटलिझम नावाची कल्पना आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ 51, 52, 53मध्ये BBC काही क्लिप्स आहेत पहा. तुम्ही फिल्म डिव्हिजनच्या त्यावेळेच्या क्लिप्स बघितल्या तर त्यावेळेला भारत सरकार आपल्याला डॉलर मिळवण्यासाठी यांची शिकार करायचे आणि त्याचे शो ठेवायचे. मग ज्याच्यावर नंतर इथल्या लोकांनी आणि बाहेरनं क्रिटिझम केलं. कॉलोनियल मेंटॅलिटी ही आहे का की आमच्या शिकारीचे छंद आम्ही जोपासले पाहिजेत. मग त्याला काउंटर आर्ग्युमेंट काय, हे आमचे नाही आहे, हे आधी पण होते. राजेरजवाड्यांचे केवढे होते. फिरोज तुगलक जायचा, कितीतरी लोक जायचे. त्याच्या ह्याच्यामधले जे आहेत, गुप्तांच्या ह्याच्यामध्ये शिकारीचे शौक होते. कॉलोनियल मेंटॅलिटी रूल ऑफ लॉ आहे, त्यामुळं ती चांगली आहे. कॉलोनियल मेंटॅलिटी वाईट काय आणि कॉलोनियल मेंटॅलिटी चांगली काय, 70 वर्षानंतर रिवाईज करताना आपण त्याकडे कसं बघणार. आणि इंडिया सक्सेस तुम्ही म्हणता ते गांधींनी सांगितलेलं टॅलिस्मन जर मी लावला तर तो शेवटच्या माणसाचा सक्सेस आहे का, ज्याला दारिद्र्यामध्ये 2 वेळ खायला मिळत नाही. त्याच्या दृष्टीनं आम्ही वसाहतीची पुनर्रचना कशी करायला पाहिजे, इगॅलिटरियन असं समाज रचना करायला पाहिजे का. असं एकही खेडं नाही आहे की जे इगॅलिटरियन आहे. पुन्हा जरी आम्ही वसवली खेडी तरी ती विषमतापूर्वकच वसवतो. लातूरचं उदाहरण घ्या, नाहीतर कोयने कुठलेही मायग्रेट झालेलं उदाहरण घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही आधीचा गावगाडा बदललेला नाही. याचा कॉलोनियल मेंटॅलिटी काय संबंध आहे. म्हणजे त्याचं क्रिटिकल आर्ग्युमेंट तुम्हाला बिल्ड करता आलं. जर आपण म्हणलं की आमच्या आकांक्षा 105, आपला तुषार झा नावाचा विद्यार्थी होता, आधी 14-15ला असेल, त्याचे 168, 175चा टॉपर आहे ना, 168 त्याला मिळाले होते. 175 आता यावर्षी आणखी मार्क कळतील आपल्याला, पण गेल्या वर्षीपर्यंत एस्टॅब्लिश नॉर्म काय 175 असेच मिळणार नाही. तुम्ही आत्ताचं सेकंड रँकचं कॅन्डिडेट बघितलं, त्याचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितले तर लक्षात येतं की ती मॅच्युरिटी आहे, एक्सपोजर आहे खूप प्रकारचं जे आहे. त्या अर्थानं त्याच्यावर वाचनच पाहिजे तुमचं. तुम्ही म्हटलं की मधुबनी पेंटिंगमधनं चालू करू आपण. मधुबनी पेंटिंगमध्ये हा एलिमेंट वाढला आणि हे कॉलोनियल होतं, राजा रवी वर्मा. त्यामुळे त्याच्यावर तुमचं वाचन यायला पाहिजे. एसे ही इन्व्हेस्टमेंट आहे, एसे ही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे, इंटरव्ह्यूपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे. एसेला लेखनाची शैली नुसती नाही उपयोगी. लेखनाची शैली एका टप्प्यापर्यंत आहे, ती म्हणजे तुम्हाला आत्ता जसं लोकांचं झालं आहे, सर्वाईव्ह झाले 95 किंवा आपल्या याच्यातले मार्क लिहिले तर 94, सायली शिंदेचे मार्क 94 जे आहेत ते. सायली शिंदे आता ॲग्रीचे होते पहा. पण आता अमोल व्यवहार आहे आपला, समजा म्हटलं 135 आहेत, 136 आहेत, आशिषचे 135. 130च्या वर जर जायचं असेल तर तुम्हाला त्याचं म्हणजे काय वाचायलाच लागेल. जाणीवपूर्वक यासाठी दर महिन्याला 2 पुस्तकं. तुम्हाला म्हटलं तुमच्या बॅचमधूनच मला हा क्लू मिळाला म्हणून ते मी मार्गी बुक क्लब चालू केलेलं आहे. याचं कारण ते काय वाचून तुम्ही व्हाल असं नव्हे, म्हणून बाबा ही 24 पुस्तकं तुमच्या कानावर पडतील. त्याची बेसिक कल्पना ती आहे, कारण त्याच्याशिवाय ते वर्ग नाही होणार. कॉलोनियल मेंटॅलिटीच्या बद्दलचा जसं मयूरनं केलं होतं, स्टार्ट विथ तुगलक हा गिरीश कर्नाडांचा प्ले आहे, त्याच्यामधला एक संवाद आहे, मेंटॅलिटी काय असते. बेनारेबाई आहेत. बेनारेबाई कुठे शांतता कोर्टमध्ये गाजलेलं पात्र आहे पा, बेनारेबाई. मग बेनारेबाईंनी विचारलेले काही प्रश्न आहेत. घाशराम आहे,
घाशीराम कोतवाल आहे. कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे बाकी इतिहास आहे. बाकी इतिहास नावाचंही आहे. बाकी इतिहास हा गाजलेला नाट्यप्रयोग आहे. तर मोहन राकेश काय करतात, शंभू मित्रा काय करतात, म्हणजे या 20व्या शतकातले महत्त्वाचे लोक कोण आहेत. टू बी ऑर नॉट टू बी आहे का, तुम्ही म्हटला की टू बी ऑर नॉट टू बी आहे का कॉलोनियल मेंटॅलिटी. कॉलोनियल मेंटॅलिटी या संज्ञेच्या विषयी तुमचं स्पष्टीकरण यायला पाहिजे. आपण काय करतोय, माहिती देतोय कॉलोनियल मेंटॅलिटीमध्ये असं झालेलं आहे, आपण हायकोर्ट उभा केलं, त्यातला हा शब्द काढून टाका, याला वेगळं नाव द्या. म्हणजे काय कॉलोनियल इंडियाचं सक्सेस म्हणजे काय तुम्ही सांगा ना. इज इट अ सब्जेक्टिव्ह आयडिया. ती सब्जेक्टिव्ह आयडिया आहे का बाबा सक्सेस. तुम्ही म्हटलं सब्जेक्टिव्ह नाही. बेटरमेंट ऑफ पीपल, लोकांचा मिनिमम वेजेस नरेगाने दिले त्यापेक्षा मिनिमम वेजेस आमचं जर म्हणणं 500 रुपये रोज मिळायला पाहिजे, तेवढं आपण मिळवत नाही आहे. मग हे सक्सेस आहे का. आमचं असं म्हणणं की अमेरिकेचा GDP एवढा व्हायला पाहिजे, तेवढा आम्ही मिळवत नाही आहे. त्यामुळं आपलं इंडियाचं सक्सेस तुम्ही काहीतरी पॅरामीटर द्यायला पाहिजे जीवनामध्ये असतील, जे पसायदानामध्ये यांनी दिलेले आहेत, ज्ञानेश्वरांनी दिलेले आहेत. बेगमपुरामध्ये रैदासानं मांडलेले आहेत. रैदासाचं पुस्तक आहे बेगमपुरा. रैदासाची कल्पना आहे बेगमपुरा नावाची, जसं थॉमस मूरची आहे. आणि त्यामुळे याला तुमच्या जगाच्या कल्पनांशी जोडून पाहिलं. इंडिया नुसतं नाही आहे. तुम्ही म्हटलं इंडिया कुठं नुसतं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, तर मग त्यातले संत भारत निर्माण करेल, कारण ती संतांची भूमी आहे. जगाचं कल्याण करण्यासाठी कॉलोनियल मेंटॅलिटी, राष्ट्र नावाची मेंटॅलिटी आड येते का. आणि मग त्याच्या पलीकडे जाण्याच्या मार्ग आम्हाला आमच्या संतांनी सांगितलेले आहेत. सब भूमी गोपाल की असं म्हणणारे विनोबा आपल्याला काय सांगतात. म्हणजे कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे काय याच्याविषयीचं आकलन वाढायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे तुमचं फिअर जाऊन त्याच्याविषयी लिहा. कॉलोनियल मेंटॅलिटी या संज्ञेवर फक्त 4 पानं लिहिली तरी चालेल. सुरुवातीला ॲब्सर्ट, तुम्हाला ॲब्सर्ट, आपण काय नुसतं लिहितो, पण त्यानं तुम्हाला हळूहळू एक स्पष्टता यायला लागेल की कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे हे आहे. टिपिकल अर्थानं म्हटलं सायकॉलॉजिकली ते काय आहे, फिलॉसॉफिकली ते काय आहे, सामाजिकदृष्ट्या ते काय आहे, जेंडरच्या दृष्टीनं काय आहे. ते जेंडर, कॉलोनियल मेंटॅलिटी जेंडर जे आहेत, जेंडरनं इक्वॅलिटी आणली ना. कॉलोनियल मेंटॅलिटी इज गुड आयडिया. कॉलोनियल मेंटॅलिटी थोडीच वाईट गोष्ट आहे. रोकिया हुसेन शेखाव तुमच्या एनसीईआरटी दिलेली आहे ना, त्याचं काय आहे, सुलताना ड्रीम. सुलताना ड्रीम नावाची गोष्ट जी आहे. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे काय आहे याच्याविषयीची स्पष्टता द्यायला पाहिजे. आणि व्हॉट डू यू मीन बाय इंडिया आणि व्हॉट इज सक्सेस. आता याच्यात आपल्यावरचं मॉरल बंधन म्हणून, जेव्हा इंडिया शब्द नसतो प्रश्नामध्ये त्यावेळेला भारताच्या जवळपास पण फिरकायचं. सगळी उदाहरणं जगभरातली काढायची, भारताचं एक पण उदाहरण घ्यायचं नाही. जाता जाता मी भारतातला रहिवासी एखाद्या घ्यायचं. केनियामध्ये काय म्हणलेलं आहे, ऑस्ट्रेलियात काय चाललेलं आहे, कारण ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे ना. तुम्हाला ते कुठं इथं टॅप डान्स करणारे प्रागमधले लोक पण आपल्याला माहीत पाहिजेत. इस्तंबूलमध्ये ते दरवेश कुठली गाणी गातात हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण जेव्हा ऑल इंडिया लेवलच्या एक्झामला हे करतो तर त्यावेळेला त्या प्रकारचं आर्ग्युमेंट आपल्याला बिल्ड करता आलं. म्हणजे जगभरातले जे आहे ते, तुम्ही कुठला तो टाइम्स स्क्वेअर नावाचा स्क्वेअर गाजलेला आहे कुठं, न्यूयॉर्कमधला. मग टाइम्स स्क्वेअरच्या इथं ते जे काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करतात, किंवा तिथं झॅझ म्युझिक आहे, ब्लूज आहे, काळ्यांचं संगीत आहे, काळ्यांचं नृत्य, मग ते कुठं आहे. त्यामुळे इंडिया नावाची गोष्ट भारतातल्या संदर्भामध्ये इंडिया नसेल ते तर जगभरातलं घ्यायला पाहिजे. त्यासाठी वाचायला लागेल, त्यासाठी लिहायला पाहिजे, म्हणजे बघायला पाहिजे जरा गोष्टी ज्या आहे. मूव्हीज आहे, डॉक्युमेंटरीज आहेत. मग राष्ट्रमान जरी तुम्ही घेतलं आणि टू शेप म्हटलं, राष्ट्रमान नावाची गोष्ट आहे. राष्ट्रमान, पथेर पांचाली आहे. म्हणजे ह्याच्यावर कितीतरी गोष्टी आहेत ना. तुम्ही जगाचे नागरिक आहात याचा काय पुरावा आहे ना. तर श्रुती शर्मा म्हणेल हा काय पुरावा, त्या अग्रवाल म्हणेल हा काय पुरावा. मी बांगलादेशमध्ये होते त्यावेळेला मी असं केलं होतं. आर्ग्युमेंट काय आहे की जर आपण ही ऑल इंडिया लेवलची परीक्षा म्हणतो तर तुमचं एक्सपोजर, आकलन त्या लेवलचं पाहिजे, तसं तुम्ही वाचायला पाहिजे, तसं तुम्ही पाहायला पाहिजे, तर ते ॲप्रिशिएट होईल ना. व्हर्सेटॅलिटी, एक्सपोजर कुठं आहे तुम्हाला, की पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या खाली हे असं असं चालतं बाबा, ते त्याच्यामध्ये यायला त्यासाठी अभ्यास, म्हणजे त्यासाठी वाचनच पाहिजे ना. त्यामुळं भारत जिथं नाही आहे, याच्यात 2 ह्याला भारत घेतला आणि 2 ह्याला मुद्दाम भारत घेतलेला नाही आहे. टुरिझम इन इंडिया. त्यामुळे इंडिया म्हणजे काय, इंडिया नावाची गोष्ट कुठली आहे. तो म्हटला की आत्ता मिझोरामच्या इतिहास जे सगळा वाद झाला तो इंडिया आहे. मिझोराम आणि आसाम झाला ना वाद सगळा, तो इंडिया आहे का.
इम्फाळमध्ये झालं ते इंडिया आहे का? मणिपूर ब्लॉकेड होतं ते इंडिया आहे का? मग नॉर्थ ईस्टमधून आपण चालू केलं. गोवा टुरिझम म्हणजे हे आहे का? गुवाहाटीमध्ये आत्ता झालेली पाणी परिषद म्हणजे इंडिया आहे का? गुवाहाटीमध्ये आता पाणी परिषद झाली आंतरराष्ट्रीय, मग ती म्हणजे आपल्याला इंडिया आहे. त्यामुळे इंडिया तुम्ही डिफाईन करा ना. तुम्ही इंडिया म्हणला, हा गे म्हणजे इंडिया आहेत का? गे कुठं तुमच्या यामध्ये? गेचा प्रश्न हा भारतातला प्रश्न आहे, जगातला प्रश्न आहे. गे लोक कुठं गेलेले? आता शबनम मावशीचं काय झालं? शबनम मावशी नावाचा प्रतिनिधी आहे UPमध्ये. मी लक्ष्मी नावाचं हिजऱ्याचं आत्मकथन आहे. आपलं तुम्ही कशासाठी आला? तुमचं मॅन्डेट काय? कलेक्टरचं मॅन्डेट काय? सर्वांचं उत्थान. मग सर्व लोक कुठं आहेत तुमच्या ह्याच्या? तो बेगर कुठं आहे जो भिक्षा मागतो आणि त्याला काय मिळत नाही आहे? तुम्ही कायदे असे केलेत की भीक मागणे हे गुन्हा आहे कायद्यानं. तुमच्या व्याख्येच्यामध्ये ते तुरुंग कुठं आहे ज्या तुरुंगामध्ये हजारो मुलं खितपत पडलेत? अन्याय झालेले, अत्याचार, अब्यूज झालेली पॉक्सामधली मुलं कुठं आहे तुमच्यामध्ये? कैलास सत्यार्थी म्हणजे इंडिया तुम्ही कसं वाईडवर जायला पाहिजे बा खूप. ते कुठलं कन्याशुल्कम नावाचं गाजलेलं सिनेमा आला होता, कन्याशुल्कम. कांजीवरम नावाचा सिनेमा आला होता. कांजीवरममध्ये काय होतं? कांचीच्या परिसरामध्ये ते म्हणजे काय साडी करणाऱ्या जमातींच्या मधल्या अंतर्गत ताणतणाव आहेत. मग तो भारत आहे का? बांधावर एकमेकांशी भांडणारे भाऊ हा भारत आहे का? बहिणीला वाटा आपल्या संपत्तीत न मिळावा म्हणून तिचा काटा काढणारे भाऊ म्हणजे इंडिया आहे का? वारसामध्ये ती संपत्ती मागते ना. अशा कितीतरी केस हरियाणातल्या रिपोर्ट केल्यात ना एक्सप्रेसनं. त्यामुळं तीव्र पाहिजे, तीव्र आणि खोलवर पाय. असं वाटलं पाहिजे वाचायला की ह्या मनुष्याला बोलवणं याचं कमिशनच नेमायला पाहिजे. तो भारत आम्हीच समजा मी कॅबिनेट कोणी XYZ आहे तर आम्ही आमच्या कामात 20 वर्ष घडलो, 25 वर्ष घडलो, काय चाललं कळतच नाही ग्राउंडला मला. ग्राउंडची पिढी जेव्हा सांगते त्यावेळेला सगळ्या नेशननं ऐकायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आहात आणि त्यामुळे तुमचं करेज आणि कन्व्हिक्शन महत्त्वाचं आहे. तुम्ही काय बघता ग्राउंडला? तुम्ही म्हणला की मला हे रोज डेक्कन इथली मुलं दिसतात ती माझ्या उत्तरात यायला पाहिजे. मला हे पुणे स्टेशनवर असे हमाल झोपले असतात ते दिसतात ते यायला पाहिजे. मला हा एक आंधळा रोज दिसतो तो दिसतो रेल्वेमध्ये गाणं म्हणणार आणि त्याला कोणीच काय करत नाही. इंडिया कुठं आहे तुमचा? त्यामुळे इंडिया नावाचं काय असं नाही आहे. इंडियाबद्दलचं आपलं आर्ग्युमेंट कुठं आहे तर ते यायला पाहिजे. तर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, राकेश शर्मा म्हणाले ना वर्ण बघून की हा हिंदुस्तान आहे जे आहे. मग त्यामुळे तुम्ही म्हटलं की असं राकेश शर्मांसारखा व्ह्यू घेतल्यानंतर मग सारे जहाँ से अच्छा आपल्याला करायचं तर कॉलोनियल मेंटॅलिटी उपयोगी किती आहे आणि उपयोगी किती नाही. तरी मग म्हणजे तुम्ही तुमची डोकं हे कधी होईल? तुम्ही रोजच्या जीवनामध्ये रिफ्लेक्सिव्ह आहात. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काय विचार करता? तुमचं रिफ्लेक्शन काय एखाद्या गोष्टीबद्दल हे चाललेलं आहे ह्याच्याबद्दल तुमची आर्ग्युमेंट्स काय काय प्रकारचे आलेले आहेत. ती इंडियाचं सक्सेस जे आहे ते कुठल्या प्रकारचं आणि त्याला तुम्ही म्हटलं की इंडिया सक्सेस म्हणजे मला वाटतं हे तर हे माझं एक साधी सोपी कल्पना आहे. तरी तुम्हाला लगेच ते उचलून घेतील की आमच्या शेजारी एक भाजी विकणारी बाई येते ती माझ्यामध्ये 68-70 वर्षाची असेल, ती मोठ्या गाडीतनं यावी असं मला वाटतं म्हणजे इंडिया सक्सेस आहे. तिचं वेलफेअर असावं, तिनं 5 वर्षात एवढे पैसे कमवावेत हे आहे. यांचं नाव काय अक्काबाई आहे बाबा, यांचं नाव अमुक अमुक आहे. मग ह्या स्टोरीज कुठं आहेत? आपण जे बघतो ते कुठं आहे? तुमचं ऑब्झर्वेशन काहीच नाही आहे. तुम्ही म्यूट केलेले लोक आहात. तर तुम्ही तुमच्या नेशनमध्ये इंटरव्हेन करा ना. ते कुठं इंटरव्हेन्शन दिसत नाही आहे. ते इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये यायला पाहिजे. हेरवाड समजा आपण म्हणलं शिराळ्याच्या जवळ मग ती कुठं आहे तुमच्या यामध्ये? ते कॉलोनियल मेंटॅलिटीचा भाग नाही आहे ना. मग अजूनही तुम्हाला हे करावं, हे काय कॉलोनियल मेंटॅलिटी झालं आहे का? आता हे न सुचणं म्हणजे काय? IAS अजून बनायला आपण रिफ्लेक्शन. IAS हा ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आहे. ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज व्हायला पाहिजे. मी ही बातमी वाचली आणि सगळे नुसते आपण नुसतं पास करतो, त्याचा अर्थ काय? त्याचा आर्ग्युमेंट कसं प्रकार आहे? त्यामुळे इंडियाचं सक्सेस हे वेलफेअर ऑफ द पीपल आहे आणि ते कांटेन. आता मी एथिक्समध्ये समोर शिकवलेलं आहे किंवा सब आपण म्हटलं मी नव्यानं कांटेन आर्ग्युमेंट करून बघूया की इंडिया इट सेल्फ व्हायला पाहिजे, युटिलिटन लॉजिकच्या पलीकडे जायला पाहिजे. इंडियाचं सक्सेस जे आहे कला, साहित्य, संस्कृती. चंद्रावर जाऊन आम्हाला भीमसेन जोशींचं गाणं गायचं युटोपिया आहे, बालिश असेल. आम्हाला भारतातल्या सगळ्या कुमार गंधर्वांचं गाणं तिथं न्यायचं आहे. हा आमचा युटोपिया आहे का? इंडियाचं सक्सेस आम्ही कशाला मांडतो? इंडियाचं सक्सेस जे आहे ते नितीन साहनी नावाचे BBCवर मुलाखत चालतात पा.
नितीन सोहनी, सहानी नाही सोहनी, SAW, सोहनी नावाचेच हे आहेत, ते काय पेंटर आहेत आणि म्युझिशियन आहेत. त्यांची मुलं हार्ड टॉक नावाचा कार्यक्रम असतो, हार्ड टॉक BBC-मध्ये. त्याच्यात त्यांनी काय म्हणलं होतं की आजच्या काळात अँगर आहे आणि त्या अँगरमधनं तुम्हाला पलीकडं बघायला, आणि त्यामुळे माझ्या म्युझिकमध्ये, माझ्या चित्रांमध्ये सगळीकडे अँगर आहे. तुम्ही म्हणला की कोलोनियल मेंटॅलिटी ही त्या अँगरला शमवते का? कोलोनियल मेंटॅलिटीतनं निर्माण झालेल्या गोष्टी आहेत का? म्हणजे आजचं सगळ्याचं मूळ जे आहे ते कोलोनियल मेंटॅलिटीत आहे का? वसाहतीनं आमचं जे शोषण केलं त्याच्यामध्ये आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे, कोलोनियल आहे असं थोडंच आहे. मुघल काळामध्ये अर्बनायझेशन खूप आहे. खेडी कुणी निर्माण केली? आम्हाला खेड्यांमध्ये कुठं, आणि हे ब्रिटिशांनी म्हणलेलं आहे की इथं मीठ लागतं आणि हे लागतं. मौर्य काळामध्ये कुठं पण कुठपर्यंत लोक जात होते ना, अख्खं एकच साम्राज्य होतं ना. ज्या वेळेला आमचे घेटो झाले त्यावेळेला हे झालं का? आणि त्यामुळे हे रोमॅन्टिक होतं. तुमच्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे तुम्ही थकलेले होता आणि त्यामुळे तुम्हाला इथली खेडी अशी रोमॅन्टिक वाटायला लागली का? इथला रोमॅन्टिझम आहे तो सगळा. त्या अर्थानं इंडिया नावाची तुम्ही एक युटोपिया मांडाल. माझ्या कल्पनेतला भारत, त्यांच्या कल्पनेतला भारत नावाचं पुस्तकच आहे ना, त्यांच्या कल्पनेतला भारत. मग ते कोण आहेत? अब्दुल कलाम. ते कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. ते कोण आहेत? मनमोहन सिंग. काय कल्पना आहे? जसं फक्त एका कॅन्डिडेटनं ह्याच्यामध्ये ते अप्लाय होत नाही आहे. कुठलं आहे? एवढं भारत सरकार 4 वर्ष प्रयत्न करते आणि तुमच्यामध्ये आलेलंच नाही आहे. टुरिझम, सरदार पटेल स्टॅच्यू, तो कुठं आहे? तो यायला पाहिजे ना. एकाच कॅन्डिडेटमध्ये तो लिहिला आहे, एकाच कॅन्डिडेटनं लिहिलेलं आहे. त्यामुळं हे असं आता आपण हे एसएसशी संबंध नाही आहे. हे तुमची पर्सनॅलिटी आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर वाचल्यावर रिफ्लेक्शन तुमच्यामध्ये येतात का? एखाद्या गोष्टीचा आपण विचार करतो का? त्याची कोलिंक लावतो का? आणि त्या लिंकेजेसमधनं ते आपल्याला सुचायला लागतं का? ते सुचलं तर आपण म्हणायचं की हां इंटरनलाइज झालेलं आहे. नेटफ्लिक्सला एखादी फिल्म आपण बघितलेली आहे, ॲमेझॉनला एखादी बघितलेली वेब सिरीज, तर त्याचा याच्याशी संबंध जोडता येतो का? ते उदाहरण याच्यामध्ये आणता येतं का? कुठल्या कुठल्या प्रकारे कोलोनियल मेंटॅलिटी आणि त्याच्याबद्दलची आर्ग्युमेंट जी आहे ती. त्यामुळे त्याचं सरळ तुम्हाला ग्राफ लागेल. माझ्यामध्ये कोलोनियल मेंटॅलिटीचं एवढं चालतं आहे आणि एवढं चालत नाही. मग इंडियाचं सक्सेस जे आहे, सरसकट कोलोनियल मेंटॅलिटी हिंडरिंग इंडिया सक्सेस जे असं म्हणलं तर मग सिव्हिल सर्व्हिस कुठं? कोलोनियल आहे. आपण असं बसून हे करतो हे कोलोनियल. आधी अशी परवानगी नव्हती. असं बसून सगळ्यांनी चर्चा करायला परवानगी कोलोनीनंच दिलेली नाही. त्याच्या आधी नाही आहे. त्याच्या आधी शिक्षणाचा हक्क कोणाला नाही आहे. लॉकनं काय सांगितलं? शिक्षण जे एकाला ते सर्वांना, ते शिक्षण. एज्युकेशन टू ऑल इज एज्युकेशन, अदरवाईज नॉट एज्युकेशन. या अर्थानं इंडियाच्या सक्सेसबद्दलचे मेजर इश्यू, इकॉनॉमिक ग्रीव्हन्सेस काय काय आहे, इक्वॅलिटीचे इश्यूज कुठले आहेत, आणि त्यामध्ये कॉलोनीनं किती त्रास घेतला. कॉलोनीनं शेवटचं कारण, पहिलं रिझर्वेशन कोणाला दिलं? कॉलोनीनं महाराजांना, लँडलॉर्ड सोसायटी. त्यामुळे रिझर्वेशन, नंतर जर रिझर्वेशन कोणी घेतलं? कलकत्ता चेंबर ऑफ कॉमर्स. नंतर जर रिझर्वेशन कोणी घेतलं? कलकत्ता चेंबर ऑफ कॉमर्स. म्हणलं आमच्या 10 सीट तरी ठेवा, कारण ब्रिटिशर आमची घेतील. कॉलोनियल मेंटॅलिटी ही अभिजानांच्या हातनं कशी आलेली आहे? मग नंतर मुस्लिम आले. शेवटचं कार्ड म्हणजे मग गोलमेज परिषद होती. त्यामुळे डिवाइड अँड रूलचा आपण बळी आहोत. कॉलोनियल मेंटॅलिटी आहे, कोहटचे दंगे. अकबराच्या काळात काय राईट्स नाही आहेत. त्यामुळे हे ब्रिटिशांची देण आहे का सगळे? डिवाइड आणि रूल, ज्याला काय म्हणले डिवायडेड एम्पेरा, हे तत्त्व जे आहे ते 1835मध्ये त्यांनी की या जनतेत फूट पाडायची. आणि जे नॅचरल सगळे कॉलोनियल आहे, कॉलोनियल मेंटॅलिटी आहे की नॅचरल रूलरना बाजूला काढा. नैसर्गिकरित्या जे तिथे सत्ताधीश आहे, जिथं मराठा समजा मराठा म्हणले त्यांना दूर करा, बाकीच्यांना जवळ घ्या. मुघल सत्ता आहे त्यांना दूर घ्या. मुस्लिमांना काही शिक्षण देऊ नका, जाणीवपूर्वक देऊ नका, कारण तेच सत्ताधीश होते. त्याचं फिअर आहे. कॉलोनियल मेंटॅलिटीचा लार्जर आर्ग्युमेंट तुम्हाला बघायला पाहिजे. लार्जर आर्ग्युमेंट काय काय प्रकारचा आहे आणि त्याच्या रिलेटेड अभ्यास, वाचन. इंदुलेखा, समजा इंदुलेखा नावाची कादंबरी आहे, इंदुलेखा. मग इंदुलेखामध्ये काय म्हणलेलं आहे? इंदुलेखा ही 1891मध्ये आलेली कादंबरी आहे. मग त्यावेळेला ब्रिटिश सत्ता ही कर्स म्हणून पण बघितलेली आहे आणि ब्लेसिंग, म्हणजे ती ब्लेसिंग पण आहे आणि कर्स पण आहे. दोन्ही प्रकारचं त्यातलं आर्ग्युमेंट जे आहे ते आहे. वर्ड्स आर शार्पर दॅन 2 एज स्वॉर्ड. त्यामुळे कॉलोनियल मेंटॅलिटीच्यावर अडचण कुठं झाली? कॉलोनियल मेंटॅलिटी हा शब्द डिकोड न करता तुम्ही एक गृहीत धरलं की असं ह्याला कॉलोनियल पण ते काय आहे ते शेवटपर्यंत तुम्ही पण सांगितलं नाही आणि उदाहरणांमधून पण रिफ्लेक्ट झालं. आणि दुसऱ्या बाजूला
कशी बाधक होते? ते बाधक होणे. बाधक होणे म्हणजे काय? मला समजा आता नुसतं हवा बदलली तरी सर्दी होते, पावसात भिजल्यावर सर्दी होते. बाधक कशी होणार ना? तर हिंडरिंगबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे. त्याचे डेप्थ काय? अहो ते त्याला साप चावला ते मरणारच, त्याला उतारच नाही आहे. तुम्ही एकदा कॉलनीच्या नादी लागला त्यातनं बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळे त्या हिंडरिंगबद्दल लिहायला पाहिजे. बाधक कैसी बाधक हो रही आहे, बाधा किती आहे? म्हटलं की तीव्र बाधा आहे. तुम्ही म्हटलं की जास्त काळजी घेऊन, हे बरोबर आहे. हे घालवलं तर गाभ्याला आपण भारतीयच आहोत. मग गाभ्याला भारतीय आहोत म्हणजे काय आहोत? भारतीय असण्याचे अर्थ कुठल्या कुठल्या प्रकारचे? मग चक्रधर महाराष्ट्र असावे असं का म्हणाले? चक्रधर भारतीय असे का म्हणाले नाहीत? शिवाजी महाराज भारतीय असावे, आय एम इंडियन असं का म्हणाले? मग इंडियन ही कॅटेगरीज कॉलोनियल आहे का? त्यामुळे कॉलोनीचं काय काय आपण नाकारणार आणि काय काय स्वीकारणार त्याच्याबद्दल म्हणजे चिंतन लागेल. ह्याला काय तुमचा विचार लागेल. या अर्थानं जुने प्रश्न घेऊन त्यावर लिहू नका तुम्ही. आपण लिहायची गडबड करतो, त्याच्यावर तुम्ही मुद्दे काढा, ब्रेनस्टॉर्म करा आणि मग काय आर्ग्युमेंट आहे ते तपसून घ्या आणि मग लिहायला जरा. जसं आज आपण प्रयत्न केला की टुरिझमच्या 50 जागा कुठल्या कुठल्या आहेत, टुरिझमबद्दल बोलू आणि मग वर्ड्सकडे आपण येऊया. टुरिझममध्ये समजा आपण म्हटलं तर मग तुम्हाला म्हटलं तस्लीम नावाचा विद्यार्थी होता, तस्लीमला 155 मार्क ह्याच एसला लिहिले होते. टुरिझम कॅन दिस बी अ नेक्स्ट बिग थिंग? नेक्स्ट बिग थिंग पुढची, मग आधी काय आहे? नेक्स्ट बिग थिंग आहे नाही, याचा अर्थ देअर आर सर्टन बिग थिंग्स ॲटलिस्ट थिअरॉटिकल. त्यामुळे ही पुढची नेक्स्ट बिग थिंग असेल तर आधीच्या बिग थिंग्स कुठल्या आहेत? तो म्हणला की एज्युकेशन इज अ बिग थिंग. त्यामुळे काय बिग थिंग आहेत, त्या बिग थिंगची व्याख्या काय तुमच्या याच्यामध्ये? आणि टुरिझम कशाला तुम्ही म्हणता? भारत के लिए यह अगला बडा प्रेरक हो सकता है. प्रश्नचिन्हांचे एसे काय असतात पा? एसे विथ क्वेश्चन मार्क. याचा अर्थ काय असतो की त्याच्यावर तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग आणि तुम्ही त्याच्याशी किती सहमत आहात याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. कॅन दिस बी? तुम्ही म्हटलं की नो, दिस कॅनॉट बी फर्स्ट बिग थिंग. बिग थिंग इज एज्युकेशन, 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 एज्युकेशन. तसं प्लेडिंग तुम्ही केलं. टुरिझम कशी काय म्हणतात काय पण तुम्ही सांगू नका. टुरिझम ही काय बिग थिंग नाही होणार. जर तुम्हाला टुरिझम पाहिजे असेल तर मग हे करा. जसं आता आपण तुम्ही सुरुवात केली, महाराष्ट्राच्या आत्ता आपल्या बजेटमध्ये टुरिझमवरची बरीच चर्चा केली होती अजित पवारांनी, उपमुख्यमंत्र्यांनी. टुरिझमबद्दल किती बजेट आहे आपलं, टुरिझमचा विकास करायला काय काय करायला पाहिजे, MTDCच्या सगळ्या सीट्स ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, अगदी इन्फ्रास्ट्रक्चरपासून तुमच्या टेक्नॉलॉजीपर्यंत जे आहे त्याच्यातल्या गोष्टी आहेत. इंडिया नावाची गोष्ट परत अडचण येणार. इंडिया, त्यामुळे टुरिझमचा इंडिया हा तुमचा कुठला कुठला इंडिया आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अशी नावं काढायला पाहिजे जिथं टुरिस्ट प्लेसेस म्हणून तुम्ही डेव्हलप करू इच्छिता, ज्या ऑलरेडी आहेत. जसं अरक व्हॅली नावाची गोष्ट, अरक व्हॅली आपल्या आंध्रामधल्या खोऱ्यांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर म्हणजे अशी नवी ठिकाणं जी आहेत की ज्याच्यावर तुमच्यामध्ये काम करायला पाहिजे की या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण जास्तपणे जायला पाहिजे. आणि त्यामुळे टुरिझमच्या ह्याच्यावर तुमचं इनोव्हेशन, अगदी बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या डिटेल मांडणे. एक मॉडेल तुम्ही केलं, तुम्ही म्हटलं की मी तुम्हाला असं एक मॉडेल दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यात येतील. त्यांची राहण्याची सोय, त्यांच्या इथपर्यंत आणण्याची सोय, त्यांना त्या गाईडची माहिती, आणि असं एक प्रारूप निर्माण केलं आणि म्हटलं की हे सर्किट आहे. आत्ताच्या भाषेत काय, हे सर्किट आहे. हे सर्किट आपण उभं केलेलं आहे. मराठा सर्किट नावाची गोष्ट आहे. आणि ते मराठा सर्किट मी तंजावरशी जोडलं, कारण तंजावरमध्ये मराठा आहेत. मी इकडचं वर ते होळकरांशी जोडलं, कारण ते मराठा तिथपर्यंत गेलेले आहेत. मी बनारसमधल्या घाटामध्ये असणाऱ्या ब्राह्मण मराठी कुटुंबापर्यंत गेलो. फूड हॅबिट्स, फूडवर आहे. फूड नावाची गोष्ट आहे. पा फूड हॅबिट्समध्ये काय प्रकार झाले, त्या फूड हॅबिट्समध्ये पण आपल्याला पाहता येतं. फूड हॅबिट म्हणजे तुमच्या अन्नाच्या सवयींच्या मधनं टुरिझम होतो, म्हणजे ते खायला तुम्ही तिथपर्यंत याल का. टुरिझमची तुमची व्याख्या जी आहे ती काय आहे. त्यामुळे टुरिझम ही बिग थिंग होण्यासाठी व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म टुरिझम. पर्यटनासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे. पर्यटन तुम्ही म्हटलं की ते प्रेक्षणीय, म्हणजे ब्युटी हा टुरिझममधला सगळ्यात मोठा घर आहे. दुसरं तुम्ही म्हटलं की ब्युटीबरोबर काय असतं, रिलीफ हा एक महत्त्वाचा घटक असतो. का लोक येतात, रिलीफ मिळावं म्हणून, सौंदर्य स्थळं बघता यावेत म्हणून आले. आणि तिसरं जे म्हटलेलं आहे पहा की आयडेंटिटी सर्च आणि आयडेंटिटी लॉस, म्हणजे माझं जे काय चाललं ते विसरावं आणि नव्या गोष्टी मला कळाव्यात.
आयडेंटिटी सर्च आणि त्यामुळं टुरिझम या संज्ञेतनं लोक प्रवास का करतात. रामदासांनी काय म्हणलेलं आहे, केल्याने देशाटन. देशाटन का करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जग कळतं, तुम्हाला स्वतःच्या बाहेरचं जग कळतं आणि त्यामुळं टुरिझम हा कंपल्सरीच भाग आहे. का विकेंडला सगळीकडं अमेरिकेमध्ये गाड्यात काहीतरी टाकतात आणि बाहेर 2 दिवस बाहेरच जातात ना, टेंटमध्ये राहतात म्हणतात ना. टेंट टुरिझम खूप आहे असा. कुठल्या म्हणजे स्वतःची गाडी आहे, 100 तास काम झालेलं आहे, लगेच बाजूला गेलो आपण. टुरिझम नावाची गोष्ट कशी बघायला, त्यामुळे त्याच्यावर त्या प्रोसेसला सामोरं जायला. आपण काय करतो, टुरिझम नावाची गोष्ट काहीतरी तुमच्या डोक्यात आहे ती तुम्ही गृहीत धरलेली आहे, तर काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. असं 125 मार्काला चालणार. तुम्ही म्हणला टुरिझम हा रिसेस असतो. रिसेस म्हणजे तात्पुरती विश्रांती असते. टुरिझम हे काही बदलत नाही आहे. टुरिझममध्ये मग त्यात आता जरा मला स्पेस मिळाली म्हणून मी म्हटलं की मी फिलॉसॉफीची भाषा वापरणार. ट्रॅव्हल, डेस्टिनेशन आणि कंपनी ज्याच्यात आहे ते टुरिझम. ट्रॅव्हल पण आहे ना, डेस्टिनेशन पण आहे आणि कंपनी पण आहे. मग त्या कंपनीच्या आधारे मी काय करणार आहे. आणि त्यामुळं मग टुरिझम हा सेल्फ सर्च आहे, स्वतःचा शोध आहे. आणि त्या स्वतःच्या शोधामध्ये म्हणजे इकडं आता एकच शब्द आहे पण त्या शब्द म्हणजे हे टेक्निक आहे. पा लोग जले जब राजभवन को मुझको याद कुटिकी आहे, आपण ते लिहायला पाहिजे. टुरिझम तुम्ही एवढं मोठं करा की तुमच्या सगळ्या उत्तरामध्ये टुरिझम या संज्ञेबद्दलच जास्त आहे. नाहीतर मग ती माहितीची यादी होते की तुम्ही आहे ना इथं जावा, इथं जा, मग मत्स्यालय मुंबईमध्ये आहे, मग तुम्ही मंत्रालयाला याल, तिथनं तुमची बस असं जाईल, मग 4 वाजता तुम्हाला हे मिळेल, मग इथं पानपोई आहे, इथं हे आहे, मग इकडं तुम्ही छोले का. हे काही टुरिझमचं सांगण्याची गरज नाही. हे सांगू पण व्हॉट इज टुरिझम फॉर 125 मार्क्स. तुम्ही म्हटलं की हे पूर्ण रिक्रिएशन आहे, तुम्ही एक नवा माणूस त्यात होता. तुम्ही म्हटला की हे कल्चरल डायलॉग आहे. टुरिझम हा काय कल्चरल डायलॉग आहे, डीप इम्प्रेशन येतात. गवा राजस्थानचा ह्याचा आसामचा गावा बघितलेले लोक तो कधी विसरत नाहीत. पधारो मारो देश म्हटल्यानंतर राजस्थानी संस्कृतीतून आले. त्यामुळे तुम्ही म्हटलं की टुरिझम हे आत्म्यावरची इम्प्रेशन्स आहेत, तर मग तुम्हाला ते कळालं असं होईल ना टुरिझमबद्दलच्या गोष्टी. आपण मग ते 20 वर्षांपासून सांगतो. आम्ही एकदा तिथं गेलो होतो, जिम कार्बेटमध्ये असं होतं. मग टुरिझम ही ती मेमरी असते का की आमची 6वीलाच तुम्ही असं म्हटलं की आपली 6वीला सहल जाते, 4थीला सहल जाते, हे काय असतं. मग टुरिझम म्हणजे काय, हे काय होतं आहे, हे कशामुळे मुख्यतः UPSCचे एक्झिस्ट स्ट्रक्चरमुळे. एक्झिस्टिंग स्ट्रक्चर हे GS डॉमिनेटेड आहे किंवा मार्केट GS डॉमिनेट, त्यामुळे ते एसेला स्पेसच देत नाही. ती स्पेस तुम्हाला मिळवायला पाहिजे. ती स्पेस कशी मिळेल, तुम्ही एसेच्या प्रांगणात जायला पाहिजे आणि त्या प्रांगणात गेल्यावर 125 मार्काला टुरिझमवर लिहायचं म्हणजे जरा चिंतन लागेल. मग ते चिंतन हळूहळू करता येईल. बाकी टुरिझम म्हणजे काय आणि टुरिझमबद्दलची चर्चा काय. याचं सोपं टेक्निक काय, प्रश्नात दिलेल्या प्रत्येक शब्दाला आणि लिहिताना असं लिहायचं की ते मेकॅनिकल वाटतं का, म्हणजे त्यामुळे असं गुंफून लिहायचं. पर्यटनाबद्दलचे पोएम्स काय आठवतात काय, टेक्निक काय, पर्यटनाबद्दलचे कोणाकोणाचे काय काय स्लोगन्स आहेत, कुठल्या मिनिस्ट्रीनं काय दिलेलं आहे, कुठल्या खेळाडूंनी काय म्हणलेलं आहे. अदरवाईज काय होतं की आपल्या सगळ्यांनी जो लिहिला आहे त्यांनी सगळ्यांनी अतिथी देवो भव लिहिलेलं आहे. मग त्यानं ते इम्प्रेशन चांगलं होतं ते वाईट झालं. त्यावेळी तुम्ही काही लिहिलं नाही तरी ते चालेल, कारण सगळ्यांनी तेच लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणला की राजस्थानचं जसं आहे तसं आसामचं हे बाबा हे खून आहे. आसाम टुरिझमनं हे नवीन स्लोगन दिलेले आहे. विदिन 10 days त्यांचं बाबा एक विदिन 10 days नावाचा कार्यक्रम आहे. 24 hours नावाचा एक कार्यक्रम आहे याचा त्रिपुराचा. त्यामुळे टुरिझमचं कोणाकोणाचं काय काय चाललेलं आहे आणि बिग थिंग इन टर्म्स ऑफ वॉट. त्यामुळे बिग थिंग जसं वरच्या सक्सेस आहे तसं बिग थिंग तुम्ही कशाला म्हणायचं. म्हणजे इथं आपले विन पॉईंट आहेत ज्याला आपण म्हणतो ना की इथं कोणाचं लक्ष जाणार नाही त्या शब्दांवर तुम्ही ब्लो करायला पाहिजे. अगदी फेंट असणारे शब्द जे आहेत ते. बिग थिंग, व्हॉट डू मीन बाय बिग थिंग. तुम्ही म्हटलं की बिग थिंगचा मला लागलेला अर्थ असा आहे की ज्याच्यात रोजगार मिळेल, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक जावक होईल, ज्याच्यामध्ये चिरंतन त्याचं नाव होईल, ज्याच्यामध्ये SDGची सगळी चर्चा होईल, ज्याच्यामध्ये शाश्वत सत्याकडे आपण जाऊ, ज्याच्यामध्ये चिरंतन विकास होईल, असं म्हणजे बिग थिंग असतं का. बिग थिंगचा अर्थ काय आहे. बिग थिंग तुम्ही म्हटलं की बिग थिंग म्हणजे क्लिनलीनेस आहे. बिग थिंग म्हणजे मॉनिटरी आहे. बिग थिंग म्हणजे सगळ्यात भारतात जास्त आम्ही 5 वर्षाचा प्लॅन केला.
टुरिस्ट भारत किती आहे? बांगलादेशमध्ये भारतापेक्षा जास्त येतात का लोक? भारतात लोक किती येतात? आणि त्यामुळे माझ्या मते मी ठरवलेला क्रायटेरिया क्वांटिटीचा. वी नीड मोर दॅन 3 करोड पीपल विदिन से 6 months. तर इंडिया मे बी द ग्रेट डेस्टिनेशन फॉर टुरिझम. आणि टुरिझम इज अ सोल चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी. आत्मबदलणारा तो असा अनुभव आहे. आणि त्या अनुभवातनं मग याची कुठली ठिकाणं आहेत पारंपरिक असणारी किंवा तुम्ही सुचवलेली? तोरणमाळ आहे समजा, तोरणमाची आहे, अशी बारीक सारी गोष्टी खूप करत असतात ना लोक. मग त्या सगळ्या ज्याला सो कॉल्ड अल्टरनेटिव्ह म्हटलं जातं पा, म्हणजे कॉर्पोरेट आणि इलिटमध्ये काय अल्टरनेटिव्ह कडे असं आपण सामान्य लोक जातो तिथं जात नाहीत ते. मग अल्टरनेटिव्हचं काय एक मॅप असतात पा, अल्टरनेटिव्ह जे आहे म्हणजे 14-16 वर्षाच्या मुलांचं भारत भ्रमण झालेलं असतं. मग ते कुठं जातात आणि त्याच्या जागा काय प्रकार आहे? मग डलहौसी आहे समजा, डलहौसीला काय आहे? डलहौसीमध्ये डलहौसी नावाचं ठिकाण आहे ना, तिथं तिबेट आणि दलाई लामाचं सगळं शिक्षण आहे. मग डलहौसीमध्ये जायला पाहिजे का? म्हणजे त्याच्याबद्दलचे कन्सर्न्स तुमचे सगळे जे आहेत ना, त्यामुळे तुम्ही तुमच्या परिभाषेत बिग थिंग नावाची गोष्ट व्हाय नेक्स्ट म्हणजे क्रिटिकल व्हाय नेक्स्ट, व्हाय नॉट नाव. तर नेक्स्ट म्हणजे त्याच्या आधी रांगेत काहीतरी आणि हे आता पुढचं झालं. आता आम्ही हे प्रयोग केले त्यामुळे नेक्स्ट शब्दावर थोडं क्रिटिकल व्हायला पाहिजे. नेक्स्ट. आणि मगाशी मी म्हटलं काढा त्यासाठीच आहे की याचं टेक्निक काय, तर ब्रेनस्टॉर्म करून केरळा 4 शब्द लिहिले. मुझिरीस बिनाले नावाची गोष्ट असते पा, मुझिरीसमधल्या चित्रकारांनी तिथल्या भिंती रंगवलेल्या आहेत. मुझिरीस बिनाले इज अ ह्यूज आयडिया. तिथं डच पर्यटक येतात तिथं, कारण ते कसं ठिकाण आहे मुझिरीस, ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, मग ते डचांच्या ताब्यात गेलं, मग ते परत फ्रेंचांच्या ताब्यात आलं, मग ते परत ब्रिटिशांनी घेतलं. इकडं जसं पॉंडेचेरी आहे ना, पॉंडेचेरी आश्रम योगी अरबिंदो गेलेले आहेत. म्हणजे अशा जागा अशा सरळ मॅप लावून शोधायला पाहिजे की इथं आपल्याला लिहिता येईल, इथं आपल्याला लिहिता येईल. उडुप्पी नावाचं ठिकाण आहे किंवा आता कर्नाटकाच्या याच्यामध्ये वेस्ट कोस्टला तिथे 5 बेटं आहेत पा, छोटी कर्नाटकाच्या याच्यामध्ये छोट्या बेटांची चर्चा, त्यातले एक शिवाजीनं ताब्यात घेतलं होतं म्हणलं जातं. म्हणजे कुठली बेट आहेत? इकडं खांदेरी उंदेरी समजा आपण म्हटलं, खांदेरी उंदेरीचा विकास का झालेला नाही टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून जे आहे ते. मग हिरकणीच्या बुरुजावरून आत्ता 10 लाख युरोपियन गेले, असं आपण का करू शकलो नाही? तर ट्रॅव्हल डेस्टिनेशन करायला पाहिजे ना. युरोपच्या ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलच्या संदर्भामध्ये त्याच्या स्टोरीज सांगतात. बोस्टन आहे तर बोस्टन टी पार्टीला, आता हे सगळं कुठून कळतं? वाचायला. बोस्टनमध्ये कसं करतात पा, की आता बोस्टन टी पार्टी आहे तर मी तिथं टुरिस्ट म्हणून गेलो तर ते आपण 15 जण त्यातल्या 4 जणांना तिथं बोलवतात आणि त्यांच्या आधी डायलॉग दाखवून ते डायलॉग त्यांच्याकडून म्हणून घेतात. मला असं वाटतं की आणि मला ते चहा ओतायला लावतात. म्हणजे प्रत्यक्ष बोस्टन टी पार्टी मी केली ना ती. तशा प्रकारचं इनोव्हेशन आपल्याकडे नाही आहे. तुम्ही म्हणला की हिरकणीचा एक्सपिरियन्स घ्या, $6 $2 हिरकणी उतरली ना, मग तसं आपण काय केलेलंच नाही. आपण अशा प्रकारचा फक्त एक रोपवे निर्माण केला. त्या पलीकडे खूपच जागा आहेत ना की ज्याच्यावर आपल्याला कलेक्टरला हे इनोव्हेशननं समजायला पाहिजे की हे आपल्याला करता येऊ शकतं. जसं एक हिरकणी समजा आपण म्हटलं, अशा कितीतरी गोष्टी आहेत की प्रत्यक्ष आता आपण म्हटलं की ह्याचं डिस्क्रिप्शनवरून आम्ही हे तयार केलेलं आहे. उदयभानू असा लढत होता आणि तानाजी असा गड आला पण सिंह गेला, मग तो सीन लोकांच्या सहभागातून आम्ही निर्माण केला. हे इनोव्हेशन आहे. हे तुम्हाला सुचायला पाहिजे आपल्याला की असं करता येऊ शकतं. तर मग तुम्हाला ते म्हणणार येस तुम्ही तुम्ही म्हणलं की सगळं चांगलं आहे, मग तुम्हाला घेणार कशाला? सगळं जर पुण्यात चांगलं आहे तर मग तुम्हाला कलेक्टर म्हणून घ्यायचं कशाला? तर आपण कचरता कामा नाही त्याच्या जागा दाखवायला की इथं स्पॉट आहे, इथं स्पॉट आहे, इथं स्पॉट आहे, इथं स्पॉट आहे. हे आपल्याला करता येऊ शकतं टुरिझमच्या संदर्भात. जसं आता समजा म्हणलं की घाशीराम कोतवालबद्दल खूप उत्सुकता आहे. घाशीराम या नाटकानंतर जर्मनीतनं, तर घाशीरामचं पुण्यात पॅलेस आहे ना आणि तिथं त्याचा तो नगारा आहेच आहे अजून. मग त्या नगाऱ्याला भेट दिली. म्हणजे अशा मायनर जागा, कुंभारवाडा आहे आपला गावगाडा दाखवणारा असा वाडा केला आणि तो दाखवला सगळा असा. तिथं आपल्या सोमेश्वरवाडीला पुण्यामध्ये आहे ना, मग सोमेश्वरवाडी ही लोकेट तुम्ही करायला पाहिजे. जर PM च्या बोलण्यामध्ये एकदम मायनर जागा येतात ना, मन की बातमध्ये तुम्ही ऐकलं, तर तेवढ्या मायनर जागा तुमच्या उत्तरात पण एक्सपेक्टेड आहेत ना की तुम्ही इथं 12 किलोमीटर असं जा. जावळीच्या याच्यामध्ये ती 36 गाव आहे, त्या 36 गावांमध्ये ही एक वाडे, इथं तुम्ही पहा 4 दिवस व्यवस्थित राहा. या प्रकारे म्हणजे जेवढं मायक्रो आणि तुमचं ओरिजिनल तुम्ही सांगाल, आपल्याला असं वाटतं ह्यांना माहिती नाही का,
त्यांना माहिती नाही हे सांगायला तर तुम्ही आहे, कारण त्याच्याशिवाय राष्ट्र कसं काय काढणार. त्यामुळं आय एम नॉट हिअर टू अपीज एनीवन. मी तुम्ही अनुनयासाठी किंवा अनुकरणासाठी आलेलं नाही, मी राष्ट्र घडवायला आलेलं आहे. ते फिअरलेस यूथ आम्हाला पाहिजेत. तर तो फिअरलेस याच्यामध्ये दिसायला पाहिजे, करेज दिसायला पाहिजे, कन्व्हिक्शन दिसायला पाहिजे लिहिण्यामधलं जे आहे. म्हणजे असं बोलगेवडे आणि पोपट आणि कुठनं तरी काहीतरी बघून लिहिणारे असले लोक नको आहेत. तुम्ही तुमचं घडलेलं जे आकालन आहे ते तुम्ही म्हटलं की मला दुःख आहे बाबा, आगाशिवाची लेणी तुम्ही बघतच नाही आहे, मी बघायला लावणार तुम्हाला त्याची ब्युटी काय प्रकारची आहे. तुम्ही तळकोकणामध्ये गेल्यानंतर हे कुठं आहे. मग हंबीररावची आत्ता कशी चर्चा झालेली आहे की शकुनी मामा आम्हाला सगळ्यांनी सांगितला, कंस मामा आम्हाला सगळ्या सांगितला, हे मामा आम्हाला तुम्ही शिकवलेच नाही आहेत. मग आता ह्याचा आपण अशी जाहिरात आहे त्या सिनेमाची. हा भाऊ होता आमचा हंबीरराव मोहिते. मग हंबीरचं तळबीड हे डेस्टिनेशन केलं आम्ही नवीन. डेस्टिनेशन करता येतं ना, मोठं डेस्टिनेशन करता येतं. या हे सुचायला पाहिजे. हे मी सांगितलं तुम्ही लिहिलं की तुम्ही कारकून झाला, तुम्ही आयच नाही झाला. तुमची ओरिजिनॅलिटी ही यासाठी 10 वेळा चुकेल, पण तसं यायला पाहिजे तुमचं. आणि ऑल इंडिया एक्सपोजर असल्यामुळं ऑल इंडियातल्या सगळ्या जागा ज्या बघायला पाहिजेत, ऑल इंडियातल्या सगळ्या जागा की कुठं कुठं आहे. बचेंद्री पाल कुठून कशा गेल्या, बचेंद्री पाल गेलेल्या होत्या समजा, मग ती जागा कशी आहे. त्यामुळं मग हिमाचल प्रदेशमध्ये काय आहे, उत्तराखंडमध्ये 13 नंतर डिझास्टर झालं मोठं, गंगोत्री दक्षिणोत्री तिथपासूनचा सगळा प्रवास आहे. मग बॉर्डरलेस पीपल नावाची गोष्ट आहे. आसाम आणि याचा आपला राजस्थानच्या बॉर्डरवर काय कुठली कुठली गावं आहेत की जागा बघायला पाहिजे. सगळ्या बॉर्डरचं जे आहे, गुजरातमध्ये कुठं कुठं आहे, लोकेशन कुठं आहे. कच्छ आहे समजा, कच्छमध्ये कुठली आयलँड आहेत का छोटी. आणि वर मी कच्छपासून याच्याकडे जायचं आहे, मला काठेवाडकडे जायचं आहे. पती गेले ग काठेवाडी नावाचं माडगुळकरांचं नाटक आहे ना, पती गेले ग काठेवाडी. काठेवाडमध्ये कुठला ट्रेड आहे त्याबद्दलची चर्चा जी आहे. म्हणजे हे कसं आहे, कलेक्टरला पटपट 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 असं वेगाच सुचाय पाहिजे. मग आता काय विमान झालं, मग आता रेल्वे करू, मग आता रेल्वे झाली ST करू, आता हातगाडी करून बघू. आता सगळे व्हेकल पटपट रिसोर्सेस पटपट सुचायला पाहिजे ना, की विमानानं भारत कसा बघता येईल. यात्रा नावाची एक सिरियल आहे जुनी ओमपुरींची यात्रा, म्हणजे रेल्वेच्या आधारे भारत कसा बघता येईल. त्यामुळे काय रेल टुरिझम नावाची ती एक गाजलेली अशी हेच आहे ना, गाडीच आहे. मग तुम्ही म्हटलं की मेट्रोतनं आपल्याला एक असं दाखवलं, मेट्रो इंटरनल टुरिझम वाढवायला मेट्रो आहे. मेट्रोला जर मेट्रोनं अशी एक स्कीम केली की आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना गुरुवारी आणायचं आणि हे मेट्रो दाखवायचं, तरी बरीच प्रचंड गर्दी होईल. मेट्रोला पुण्यातले लोक फक्त आता इथं सेल्फी काढतात, आता या पलीकडे काहीच नाही आहे ना ह्या मेट्रोला चाललेलं. मग ह्याचं आम्ही डेस्टिनेशन करून याचं टुरिझमचं एक प्लेस म्हणून केली तर हे आपल्याला सुचणं की बाबा मेट्रो हे सगळ्या म्हणजे, कारण मेट्रोचा एक्सपिरियन्स रुरलमध्ये नाही आहे. मेट्रो आता कमी आहे ना, कोचीला मेट्रो आहे समजा, दिल्लीमध्ये मेट्रो आहे, मुंबईमध्ये आहे किंवा कलकत्त्याला आहे. मेट्रोचे एक्सपिरियन्सेस देणे हा इंटरनल टुरिझमचा भाग असेल, इंटरनल स्टेट टू स्टेट. त्यामुळे टुरिझम हे विलेज टू विलेज आहे, विलेज टू सिटी आहे, सिटी टू सिटी आहे, स्टेट टू स्टेट आहे आणि स्टेट टू नेशन आहे, नेशन टू नेशन आहे. टुरिझम ही संज्ञा काय प्रकारे बघायला पाहिजे. टुरिझमबद्दलची आर्ग्युमेंट जी आहे ते जेवढं मायक्रो लिहू तेवढं ते चांगलं आहे. मायनर लिहायला पाहिजे, मायक्रो लिहा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, ज्याला गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आपण म्हणतो ना, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. छोट्या गोष्टी तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजेत आणि त्या इनोव्हेशननं निर्माण करायला पाहिजे. की इथं जेव्हा मला राहत होते, जेव्हा मालाचं ठिकाण आहे हे कोणी बघितलेलं नाही आहे, इथं बहिर्जी नाईक होता, म्हणजे त्या छोटे. आत्ता तुम्ही जर डिबेट अशा बारीक सारी गोष्टी बघत राहायला पाहिजे की कोकणच्या टुरिझमला बदनाम का करतात. असे खूप व्हिडिओज येतात. कोकणच्या टुरिझमला तुम्ही कोकणचा कॅलिफोर्निया केला नाही, वाईट झालं का चांगलं झालं. कोकण रेल्वे आल्यानंतर टुरिझम बदलला का, कोकण रेल्वे आली त्यातनं टुरिझम कसा बदलला. मग कोकणमध्ये कसं आहे, कोकण आणि कोकणामध्ये भैया आले सगळे असं म्हणलं तर कोकणात सगळे भैया आले टुरिझमच्या नावाखाली. त्यामुळे त्याचे आस्पेक्ट्स जे आहे ते बिग थिंग करायसाठी आपल्याला काय काय करायला लागेल, म्हणजे वननेस आणायला लागेल का. म्हणून अशा स्पॉट्सचा जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे कुठल्या कुठल्या प्रकारचं जे आहे. त्यामुळे टुरिझम म्हणजे केवळ बाहेरनं भारतात ते तर आहे, थायलंडमधनं आले, मलेशियातनं आले, व्हिएतनाममधनं आले, फ्रान्स, पण आपल्या याच्यामध्ये भारतातला टुरिझम पण मोठा करता येऊ शकतो. त्याच्या दृष्टीनं त्या स्पॉट्स उभे करणे आणि लिहिणे
आणि याला कन्क्लुजनच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं की हे बाबा सगळ्यांचं आहे, सगळ्यांनी त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे त्याचा नो आऊ मंत्रायण सांगितलं की नव्या जागा कळवा आणि तुम्हाला आकर्षक बक्षीस मिळवा. ही आमच्या बाबा स्लोगन आहे की नवी जागा पर्यटनासाठी कळवा आम्हाला. त्याच्यातनं वासोटा, आणि वासोटा काय होतं, महाराजांचा खजिना होता ना. वासोटा किल्ला आहे तो खजिना होता. मग तो कसा झाला 92-93 तो हळूहळू विकसित झालेला आहे. बामनोली आहे, म्हणजे अनेक गोष्टी त्या लिहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत. त्यामुळे टुरिझमवर आत्ता ते ह्याच्यामुळे होते बाबा, तुमच्या ट्रेनिंगमध्ये तो मोल्ड येत नाही अजून की ते मोडून GS कडून SA प्रांगणात जायला. SS मोठं पठा आहे. आपण आता समजा एक छोट्या 2-3 शिड्या चालतो थांबतो कारण GS आहे तेवढंच लागतं, ऑप्शनल आहे. ऑप्शनल आणि याला कितीची मजल आहे आपली, मॅक्सिमम 20 मार्क, 15 मार्क, 10 मार्क. आता तुम्हाला 20 मार्कांवरनं 125 मार्काला जायचं म्हणजे काय प्रकारची तयारी लागेल. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणणार गल्ली क्रिकेटपासून इंटरनॅशनल क्रिकेट झालं ना, एवढी तयारी लागेल ना तुम्हाला. म्हणजे मी आता इथे खेळतो तर मला तेंडुलकर होणार काय नाही. मग तेवढ्या प्रकारचा ग्रास्प यायला तसं वाचन, अभ्यास, मनन, चिंतन, लेखन लागेल तर ते होईल. म्हणजे त्याला सोप्या भाषेत काय म्हटलं तर ट्रीट एसे आणि एथिक्स ॲज ॲन ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनलला मी जेवढा वेळ देणार की ते 1000 तास तरी द्यायला लागतातच. मग 1000 तास एसे आणि एथिक्सला काढायला पाहिजे तर डेफिनेटली 150च्या वर मार्क मिळायलाच पाहिजे. 150+ डेफिनेटली मिळतील. तेवढा अभ्यास आपण करायला पाहिजे, त्याच्याबद्दलचं वाचायला. मग आता आपल्यासमोर प्रश्न काय की हे तर झालेले विषय तुम्ही घेतलेत, कुठले विषय येतील त्याला गाईडलाईन म्हणजे योजना कुरुक्षेत्र. योजना कुरुक्षेत्रामध्ये येणारे विषय हे संभाव्य विषय आहेत. एखादा विषय तरी त्यातनं ते घेतातच. योजना आणि कुरुक्षेत्र सगळे बघत राहायला पाहिजे. आता सिक्युरिटीचा समजा योजना माग चालला होता, त्यातलं काय काय कुरुक्षेत्रामध्ये आलेल्या गोष्टी ज्या होत्या. लोकराज्य समजा आपल्या येत आहे तर त्याच्यातनं काही क्लू मिळतात का. त्यामुळं स्टेटची वृत्तपत्र बघायला, स्टेटचं डॉक्युमेंट काय योजना कुरुक्षेत्र ते बघायला पाहिजे, त्यातनं आपल्याला कळेल. याच्याशिवाय फिलॉसॉफीमधले डिबेट काय आता, म्हणजे तुम्ही 21चा विषय का विचारला असेल कळत नाही. 2 दिवस काय असेल व लॉजिक सर सांगायचं किंवा त्यातल्या एक्सपर्टशी बोलायचं, हे का विचारलं असेल. तुम्ही काय विचारलं असेल सर लिहिताय, पण का विचारलं असेल ह्याच्यावर जास्त विचार करा. एसे तुम्हाला जास्त व्हाय दिस क्वेश्चन, व्हाय नॉट दिस क्वेश्चन, की तुम्ही जेंडरवर यावेळेला का विचारलं बाबा. द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल हे आमची फसगत करायला तुम्ही विचारलं होतं. आमचे प्रिज्युडाईस आम्हाला ओपन करायला पाहिजे ह्यासाठी तुम्ही आम्हाला बरोबर फसवलं. 2006मध्ये लिहिणं आता लिहिणं वेगळं आहे, कारण आम्ही सगळं ते जेंडरमध्ये गृहीत धरलो आणि अडकलो आम्ही सगळे. कुठलं पण जेंडर असेल ना, हँड दॅट रॉक क्रॅडल्स मे बी थर्ड जेंडर, फर्स्ट जेंडर, कोणी पण असेल. मग म्हणून तुम्ही विचारला आहे का आपली सेन्सिटिव्हिटी बघायला. हा फिलॉसॉफीचा बेस आहे का. त्यामुळे ते निबंध का आले याच्यावर ब्रेनस्टॉर्म झाला पाहिजे आणि शक्य असेल तर सोर्स शोधला पाहिजे की हे युनायटेड नेशनचं एक डॉक्युमेंट आहे. त्यातनं जसं आपण म्हटलं बी द पार्ट ऑफ द चेंज, हे ARCच्या रिपोर्टमधली लाईन त्यांनी उचलली आणि टाकली आपल्याला. बी द चेंज गांधींचं 2nd RCचा रिपोर्ट आहे ना आपला 4था रिपोर्ट, त्यातनं विचारलं. त्यामुळे त्या सोर्सपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे. सुरुवातीच्या काळात उभाडवं वाचायला पाहिजे, बऱ्यापैकी वाचायला पाहिजे. सुरुवातीच्या आत्ताच्या काळामध्ये बुक रिव्ह्यूजमध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. शनिवारी कुठला बुक रिव्ह्यू समजा लोकराज्याला आला होता, ह्याला लोकसत्ताला आला होता, मग त्यात काय काय म्हणलं, रविवारच्या पुरवण्यांमध्ये काय काय आर्ग्युमेंट आलेली जी आहेत ते. वर्ड्स आर शार्पर दॅन 2 एज्ड सोर्स. एसे एथिक्स याच्यात वाचण्यासारखं काय आहे जे लिहिलेलं नाही आहे ते काय आहे, डॅश हायपन. हायपन कशाला दिला आहे तुम्ही. हायपनचा मला अर्थ कळालेला नाही बाबा. दोधारी तर दुधारी आपण असा शब्द लिहिला, वर 2 एज्ड असं एकत्र लिहिलं आणि 2 एज्ड काय याच्यात फरक काय. तुम्ही म्हणला की माझं छोटा अकल, मला असं वाटतं की त्यांनी 2 या शब्दावर जोर देण्यासाठी आणि आपल्याला स्वतंत्र विचार करायला लावले. त्यांनी थोडासा पॉज घेतला आणि एज्ड असा शब्द निर्माण केला. 2 एज्ड असं सलग न म्हणता त्यांनी 2 एज्ड असं एक दुधारी. इथं खाली पण दोधारी असं ते वेगळं केलं आहे ना. खाली पण तसं असं नाही आहे किंवा ते फक्त इंग्रजी, हिंदीत पण तसंच केलेलं आहे. मग ते मिसिंग आहे तुमच्यातनं. म्हणजे कलेक्टरला असं आपण म्हणतो परिंदावी पर नाही मार सकता, तसं व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं की हलताच कामा नाही. हे ट्रेनिंग आहे.
याकडे प्रशिक्षण लागेल. गुप्तहेरी जसं ट्रेनिंग आहे तसं ट्रेनिंग आहे. 2 एज सोर्ड म्हणजे काय? सोर्ड आहे म्हणजे ती काय करणार? संरक्षण पण करणार आणि मारणार पण. म्हणजे शब्द माझे संरक्षण पण करतील का आणि मारतील पा. शब्द आणि शब्दाने निर्माण. शब्द नावाचं सार्थची ऑटोबायोग्राफी आहे पा, ज्याला नोबेल मिळालं होतं. तो म्हणला का एवढे वाईट दिवस माझ्यावर नाही आले नोबेल घेणे एवढे. कुठली फालतू माणसं ते नोबेल. तो अल्फ्रेड नोबेल डायनामाइट निर्माण करणारा. तुम्हाला सिव्हिलायझेशनला काय कळतं का? असल्या लोकांकडून काय मी साहित्याचं ओकाटो पण त्यांना कळत नाही. असे लोक काय पण करतील, तुम्ही त्यांच्या मागं नाही लागायचं. मी नोबेल नाकारलं ॲट द एज ऑफ 43. सार्थनं नोबेल नाकारलं. आणि त्या नोबेलच्या शब्दमधली पहिलीच लाईन काय? माझी आई माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वर्ड्स नावाचं त्याची ऑटोबायोग्राफी आहे. वर्ड, शब्द आणि शब्दामधनं आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या. आणि त्यामुळं शब्द हे दुधारी शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, तुकोबाची ओळख आहे ना. सोर्ड आहे. मी समजा खूपच व्हिडिओ गेम खेळणारा माणूस आहे तर मी हसेन ना याला. तुम्ही म्हटलं सोर्ड कसं करणार, माझ्याकडे AK-47 आहे ना. तुम्ही म्हटलं तेच नाही, ते नाही आहे, मॅटॅफर आहे. म्हणजे मग प्रारूप आहे. म्हणजे तुम्ही मॅटॅफरवर बोलाल. मॅटॅफर म्हणजे रूपक. तलवार कुठली गंजलेली तलवार घेऊन तुम्ही कुठं आला? आता काय चाललेलं आहे? लोक कुठनं रॉकेट लॉन्च करतायत? म्हणजे हा मॅटॅफरचा प्रश्न आहे. ते मॅटॅफर पण आपल्याला कळायला पाहिजे. इज इट अ ओल्ड मॅटॅफर? मॅटॅफर म्हणजे रूपक. आणि त्यामुळे तुम्ही शब्द ही दुधारी शस्त्र आहे असं म्हणलं तर चालेल. सोर्ड म्हणताना मला अडथळा आला का? म्हणजे ही मध्ययुगीन मानसिकता आहे. तलवार वापरणार. तलवार कुठं प्रदर्शनात असते ना. त्यामुळे तलवार या शब्दाबद्दल तुमचा आर्ग्युमेंट म्हणजे चिकित्सा म्हणजे चिकित्साच बायापा. तर 125 मार्काला तुम्हाला ते कन्सिडर करते. म्हटलं की सोर्ड शब्द प्लीज वापरू नका. सोर्ड हा फ्युडल शब्द आहे. आज सोर्ड कुठं वापरली जात नाही. आज काय वापरलं जातं? फैरी झाडल्या ना. आत्ता समजा एक आपलं गेले जवान, त्याला मानवंदना देताना आपण सगळ्या 7 फैरी झाडल्या. 2 एज सोर्ड हे मला मध्ययुगातल्या कोणीतरी त्यावेळेचं हे आलेलं सेईंग आहे का? ज्या वेळेला गन्स नव्हत्या. गन्स ऑफ नेवरॉन समजा आहे. गन्स ऑफ नेवरॉन नावाचं नेम आहे. गन नाही आहे. काल आपण वाचलं ना डिबेट काय चाललं आहे अमेरिकेमध्ये. गनच्या कायद्यावर चाललं आहे ना डिबेट. तुम्ही म्हणला की हे मॅटॅफर याचा अर्थ का? रूपक. त्यामुळे सोर्डचं रूपक हे जरा अडचणीचं आहे. टेक्निकली पीपल हॅव चेंज ऑल आयडियाज. वर्ड्स आर लाईक कोणी म्हणलेलं आहे? मलिका अमर शेखनं म्हटलं. बंदुकीतली गोळी म्हणजे माझा शब्द आहे. मग ते आपल्या याचा बंदुकीची गोळी आहे, ते सोड थोडीच आहे. मग आता तुम्ही कुठलं DC मधलं बघा, नाही तर मार्वल सिनेमाच्या भाषेमध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याला गती दिली. तुम्ही म्हटलं की त्यातमध्ये थॉरचं ते हेच आहे, हातोडाच आहे ना तो अजून. मग तो किती वेगात आला आहे. त्यामुळं सोर्ड या शब्दावर बोलायला पाहिजे. मेटाफर्समध्ये त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. लिहिलं पाहिजे जे आहेत. आणि देन शार्परमध्ये ते आघात करतात का? काय म्हटलं होतं पा की तुम्हाला शरीराला झालेल्या जखमा नष्ट होतात, पण शब्दांनी केलेल्या जखमा नष्ट नाहीत होत. त्या शेवट माझ्या डोक्यात अजून राहतं ना. आमचे गुरुजी आम्हाला असे म्हणाले होते दुसरीत, ते शेवट पण आपण विसरत नाही. त्यामुळं वर्ड्स आर शार्पर. त्या शार्परमध्ये ते मग त्याला काय शब्द आपण म्हणलेलं जे आहे त्या वण निर्माण करणे. मग तो जो आघात आहे तो आघात त्याच्यामध्ये जास्त आहे का? आणि 2 एज म्हणजे उपदेश करणे पण त्याच्यामध्ये आहे का? मग शब्द, आता तुम्ही शब्दावर सांगला, पण शब्द कशाला वापरायचा? तो म्हटलं शब्द राष्ट्र निर्माण करायला वापरायचा, शब्द माणूस घडवायला वापरायचा, शब्द कविता लिहायला वापरायचा, शब्द संवादासाठी वापरायचा, शब्द निशब्द करायला वापरायचा. मी वसंतराव तुम्ही बघितलं, निशब्द हा सगळ्यात मोठा शब्द आहे का? शब्दाच्या पलीकडचा संवाद साधणे. त्यामुळे तुम्ही म्हणला की शब्द हे शेवटी वाचाळ आहे. किती बोलतं, फार बोलतं, बडबड बडबड. त्याचं काय आहे? शब्द नको. शब्दाच्या पलीकडचं जीवन हे जे आहे ते खरं आहे का? कारण ती एक भाषा आहे. त्यामुळे शब्द आपल्याला भाषा देतात का? मग शब्द काय? शब्द अनित्य असतात का? म्हणजे शब्द हा संज्ञा तुम्ही फिलॉसॉफिकली डिकोडच नाही केलेली. शब्द अनित्य आहे ना.
आपल्या बुद्धाचा बहुजन, विरा शिंदेंचा बहुजन, काशीरामचा बहुजन, 3 बहुजन वेगवेगळे अर्थ आहेत. शब्द अनित्य आहेत आणि शब्दाला परिस्थिती अर्थ भरत असते. शब्द जे आहे अपरोक्ष, याचा अर्थ काय? माझ्या समोर. आपण म्हणतो माझ्या अपरोक्ष काय लावलेलं? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षात समोर आहे. आपण म्हणताना तसं म्हणत नाही, आपण माझ्या मागं काय म्हणताना अपरोक्ष म्हणतो ना. म्हणजे शब्द कशाला म्हणायचं हे कम्प्लिटली मिसिंग आहे तुमच्या. तुम्ही गृहीत धरलेलं आहे शब्द काय असतो. शब्द आपल्याला भाषाशास्त्र काय सांगेल? शब्द म्हणजे मिनिंग असतो आणि फोनेटिक्स असतं. ध्वनी आणि उच्चार, ध्वनी आहे आणि आकार, आवाज आणि आकार मिळून शब्द आहे. मग शब्दाला काय असतात? अल्फाबेट्स. मी अशी सुरुवात केली बाबा. राजा बोला मागच्या वेळचीच कविता. राजा बोला रात है, राणी बोली रात है, मंत्री बोला रात है, संत्री बोला रात है, ये सुबह सुबह की बात है. गोरख पांडेची कविता आहे. मग यातले शब्द काय करतात? शब्दाबद्दलची चर्चा जी आहे. वुड्स आर डार्क डीप अँड लवली बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. रॉबर्ट फ्रॉस्ट. 3 कविता लिहिल्या. तुम्ही म्हणलं यातले शब्द आपण जरा बघूया. 3री कविता लिहिली काय? ऑल थिंग्स अपार्ट सेंटर कॅनॉट होल्ड. सगळं कोसळायला लागलेलं आहे. थिंग्स फॉल अपार्ट जे आहे ना, थिंग्स फॉल अपार्ट नावाची कविता गाजलेली, पहिल्या महायुद्धानंतर लिहिलेली आहे. आज ती अवस्था असं म्हटलं जातं. सगळं कोसळत चाललेलं आहे. जुन्या मूल्य व्यवस्था वर्क होत नाही, नव्याचा उदय होत नाही आहे. अशा काळामध्ये आपण अडकलेलो आहे का? आणि अशा काळाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला शब्दाचं महत्त्व जे आहे, शब्दाचा जपून वापर करायचा. त्यामुळे शब्द ही संहिता. शब्द कशाला म्हणायचं? आपण म्हणतो ते काय कानडीत बोलतात कळत नाही, गणमाट बोलतात. म्हणजे शब्दच आहेत ते. आपला मोठेपण आहे आपल्याला कळत नाही ना. त्यामुळे मग शब्दांचा अर्थ कुठून येतो? शब्दाला अर्थ कुठून येतो? वेअर इज मिनिंग? आजचा प्रॉब्लेम जो आहे तो दॅट इज अ रिअल इश्यू. आणि त्यामुळे तुम्ही म्हटलं की ऑक्सफर्डनं हे 3 शब्द ह्याच्यामध्ये आलेले आहेत. ऑक्सफर्ड दरवेळेला एक नवीन शब्द ॲड करते ना. ते कुठले कुठले शब्द आहेत? त्या शब्दांचे अर्थ काय आहेत आणि त्या शब्दांना कसे अर्थ प्राप्त झालेले आहेत? कोणते नव्यानं शब्द आपण निर्माण केलेले आहेत की जे आधी नव्हते, गेल्या वर्षी नव्हते? त्यामुळं मग शब्द या संज्ञेवर बारकाईनं विचार करायला पाहिजे. सोर्ड या शब्दावर बारकाईनं विचार करायला पाहिजे. आणि मग उदाहरणं शक्यतो अशी काढायची की भारत नावाच्या गोष्टीच्या 1000 किलोमीटर जवळ फेकायचं नाही, अजिबातच यायचं नाही. मग यासाठी काय तुम्ही म्हणलं की याच्या अगदी जर कटपेजसारखं वाचायला लागलं तरी चालेल ना. झपूर्झा नावाचं आपल्या अच्युत गोडबोलेंची 2-3 पुस्तकं आहेत ना, ते भाग 1 भाग 2. त्यात त्यांनी जगभराच्या साहित्याच्या रविवारची पुरवणी बघितली. रविवारच्या पुरवणीत काय आलं? ओ हेनरीच्या कथा ट्रान्सलेट झाल्या ना मराठीत. ओ हेनरी म्हणजे नेकलेस नावाची कथा आहे. पण नेकलेसमध्ये काय होतं की मी गरीब आहे, आमच्या शेजारचे श्रीमंत, आणि माझ्या गरीबाला कोणातरी एका बऱ्यापैकी नातेवाईकास ह्याला जायचं आहे. आणि आमच्या श्रीमंताला आम्ही त्यांच्याकडे कामाला कधी जातो, मी चुकून आमच्या मालकीनबाईंना म्हटलं तुमचा गळ्यातला हाल द्यार का हो? नेकलेस. छोटी कथा आहे. मग हे गेला आणि मी माझ्या पाहुण्यांच्यामध्ये दिमागानं वागले. त्या गडबडीत हार चोरी झाला आणि माझा हार गेलेला आहे म्हणून मी अख्खं आयुष्य त्या मालकाची सेवा केली, अख्खं आयुष्य. आणि माझ्या मृत्यूच्या समयी मला असं कळालं की तो हार जो आहे तो खोटा होता, तो चांगल्या किमतीचा नव्हताच. तुम्ही 4 महिने काम केलं असतं तरी. याच्यामध्ये नेकलेस काय करतो? नेकलेस हा नुसता शब्द नाही होत ना. नेकलेस हा एक अनुभव. त्यामुळे शब्द हा अनुभव असतो का? शब्द हा ॲसिड असतं का? शब्द माणसाला जाळून टाकतो का? शब्द अब्द शब्द कसा निर्माण होतो? आणि त्यामुळं शब्दाला अर्थ कोण देतं? ज्ञानेश्वरांनी उच्चारलेला, ज्ञानेश्वरांना संन्यासाच्या पोराचा आलेला अनुभव अर्थ दिला का त्या शब्दाला? अनुभवाने शब्द निर्माण होतो का? अनुभव जो आहे तो त्याच्यातनं. त्यामुळे शब्द कसा येतो? तुम्ही म्हटलं की माणूस जळाला की शब्द येतो, असा शब्द येत नाही सहजासहजी. माणसं नष्ट होतात मग शब्द येतात. एवढ्या माणसांच्या कथा आणि कविता झाल्या. कथा म्हणजे काय? जळून गेलेली माणसं असतात का? मेलेली नुसती नसतात, त्या संघर्षामध्ये गेलेले असतात. आणि त्याच्या गोष्टी आपण करतो का? त्यामुळे हा शब्द हा माणसांचा ठेवा आहे का? म्हणजे त्याच्यावर फिलॉसॉफी असा विचार व्हायला ब्रेनस्टॉर्म. सुरुवातीला अगदी तुम्हाला ते नॉनसेन्स वाटेल, पण तो टप्पा गेल्याशिवाय तुम्ही त्या चांगल्याच्या दालनामध्ये येणार नाही. की शब्द या संज्ञेविषयी आमचं आकलन काय? मी पहिल्यांदा तुमच्या ऐकायचं आहे का की मी पहिल्यांदा अट्रॅक्ट होणारे शब्द ऐकले ते बाबा
बाबा महाराज सातारकर होते किंवा जे काय आपल्या लाईफमध्ये, मग त्याचा विचार करायला पाहिजे की हा शब्द आपल्याला खेचतो का. लताबाईंचा शब्द ऐकला आणि आपण एकदम मंत्रमुग्ध झालो बाबा. त्यामुळे शब्द कुठून येतो आणि शब्दाचा अर्थ कसा आहे. दिल हुम हुम करे, रुदालीमधलं गाणं एक समजा आपण म्हणलं घबराय, तुम्ही म्हटलं की हुम हुम हा शब्द ऐकल्यावर मला विचार करायला लागलो की हुम हुमचा अर्थ काय. भूपेन हजारिकांची काही गाणी आहेत, त्यातले शब्द. इलू इलू क्या है नावाचे गाणं आहे, सौदागर नावाचं इलू. मग इलू हा त्यांनी डायरेक्टर निर्माण केलेला शब्द आहे ना. आय लव यू असा शब्दच नाही आहे ना कुठं, पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्याला एक नवा अर्थ आणला. म्हणजे शब्द तुकाराम, आपण म्हटलं तुकारामाला SMS हा शब्दच कळणार नाही ना. SMS तुकारामाला का, आधीच्या पिढीला पण हा अलीकडे आला आहे ना. ब्लॉग लिहिणे ही कल्पना पण 2-4 पिढ्या आधी, 1-2-4 दशक आधी नव्हतीच ना. ब्लॉगर्स न्यू रायटर्स नावाचा एसे लिहून घेतला होता मी, ब्लॉगर्स न्यू रायटर्स. आजचा ब्लॉग समजा आपण मागं पडले, आपण असं म्हटलं. कुठल्या कुठल्या काळात कोणकोणते शब्द, साधं गोष्ट आहे, व्यवहार आधी असतो त्यातनं त्याला आपण काहीतरी म्हणायला लागतो. हा व्यवहार बदलतो आणि त्यामुळे शब्द वेगात यायला लागल्यात का. आणि ह्या बदलणाऱ्या वेगाचं, ज्याला वस्तू आणि आत्मा असं म्हणलं, तर याचा तणाव होता सगळ्या शब्दांना. त्यामुळे शब्दांना बोहळ येण्याचा हा काळ आहे का. कितीही तुम्ही वर्णन करा ते मला कळतच नाही आहे काय चाललेलं आहे. याचं कारण काय, ते शब्दातीत आहे का, शब्दाच्या पलीकडचं आहे का. शार्पर दॅन सोट. त्यामुळे शब्द आणि आजचा काळ याच्याबद्दल जरा विचार करायला. आजचा काळ जो आहे तो आणि शब्द याच्यावर तुमचं थिंकिंग यायला तर ते वर्क होईल पा. अदरवाईज ते वर्क नाही होणार. शब्द आणि शब्दांबद्दलची ग्रास्प काय, तुमची अंडरस्टँडिंग काय प्रकारची आहे, ती सगळी त्याच्यामध्ये रिफ्लेक्शनला घ्यायला पाहिजे. त्यामुळे वर्ड्स आर शार्पर दॅन. आत्ता काय होतं आहे, आपल्याला ते उदाहरणं लिहिण्याचा लगेच मोह होतो आहे, तर ते टाळायला पाहिजे. ते लिहूच उदाहरणं, पण उदाहरणं हे त्याचं जाता प्रॉडक्ट आहे. मुख्य मला ह्याच्यावर काय आर्ग्यू करायचं आहे. तो म्हणला की हे सोड नाही, सोड म्हणा बंद करा, हे फार घातक आहे, शब्दाची मला भीती वाटते. शिवाजी महाराज जे म्हणले ते जरा बाजूला ठेवा, मी तर छोटा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही सोड नको. तुम्ही 2.5 अक्षर प्रेम के पडेचं पंडित होय, मग अक्षर शब्द घेतला. तो म्हणला की कबीरानं ज्याला अक्षर म्हणलेलं त्या अक्षरातूनच शब्द निर्माण होतो. मग त्यातनंच खाली आला. तुकोबाने शब्द आणि शब्दाची महती सांगितलेली आहे. मग त्यातनं तुम्ही सार्थकडं आला. म्हणजे शब्दाची गाडी अशी निर्माण करा. शब्दाच्या आगीनगाडीत तुम्ही बसून सगळ्यांना फिरवायला पाहिजे. मला शब्द कळाला. तो म्हणला की खरा कायला पहिला शब्द घडतो तो बोबडे शब्द असतात. बळ बळ. मराठीत एक कविता आहे बा, मेघना माझी 3 वर्षांची मुलगी, ती आता नुकतीच बळ बळ असं म्हणायला लागली, ती लवकरच ब्र उच्चारेल, एवढीच कविता आहे. मग ब्र उच्चारण्याची ताकद म्हणजे तो शब्द आहे का. ते आता बोबडे बोल आहेत, पण ते ब्र उच्चारण या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये माझी मेघना नावाची मुलगी ब्र उच्चारणार ना. ब्र नावाचीच कादंबरी होती पा कविता महाजनांची. या अर्थानं त्या शब्द म्हणजे त्याच्यावर तुमचं ब्रेनस्टॉर्म व्हायला पाहिजे. आणि हे ब्रेनस्टॉर्म तिथं 25 मिनटात होत नाही, त्याला दैनंदिन याच्यामध्ये तुम्ही त्याला वेळ काढायला पाहिजे. आत्ता काय होतं, एसे टुरिझम चाललं आहे फार. एसे टुरिझम म्हणजे काय, एक हॅबिट पडले, रविवारी पेपर वाचायचे, काहीतरी करायचे, GSचा आपला अभ्यास सुरू. तसं नाही होणार. अख्खा 1 आठवडा फक्त एसेच्या चिंतनाला घालवा, त्यावरचं वाचन करा, त्याच्यावर विचार करा, लिहून पहा, मग परत लिहून पहा. म्हणजे बाबा एकच एसे असा 22-24 प्रकारे लिहिता येतो का. एकच एसे म्हणतो मी, तो वेगळ्या प्रकारे तसं करता येईल का ते बघायला पाहिजे. त्या अर्थानं याचा विचार करायला पाहिजे. मग लिहिणं जुनेच एसे जुने सगळे एसे झाल्याशिवाय तुम्ही नवे एसे घेऊ नका. कारण UPSCची ऑथेंटिसिटी कोणाला येत नाही. किती आपण प्रायव्हेटमध्ये लिहू, नव्या आपण लिहू, पण जुन्या एसेवर जास्त काम करा. जुने याचा अर्थ मागच्या वर्षीचा पेपर आपला आय ओपनर आहे, त्यांनी 2005चा का 6चा लगेच टाकलाच ना. 6ला विचारला होता, 5ला विचारला होता. 5 त्याचं कारण होतं त्यावेळेला सरोजिनी नायडूंचं स्पीच होतं, ते त्याच्यामधले ते अख्खा पॅराग्राफ होता. त्यात व्हॉट इज रिअल एज्युकेशन, द हँड दॅट रॉक द क्रॉडल, आणि ज्यामध्ये विमेनच्या बद्दलची चर्चा होती. असे 3 एसे विचारलेले होते. त्यामुळे जुने एसे सगळे बघत राहायला पाहिजे. जसं हा एसे कदाचित रिपीट होऊ शकतो. कॉलोनियल मेंटॅलिटी, कॉलोनियलच्या संदर्भामध्ये काय प्रकारचं आहे. आणि शेवटचा आपल्या याच्यातला एसे जो आहे तो म्हणजे जॉग्राफी मे रिमेन सेम. तुम्ही म्हटलं मे रिमेन विसरू नका. मे रिमेन तुम्ही गाळलं. भूगोल यथावत बन रह सकता है मियाँ, लेकिन नहीं वैसा होता है.
जॉग्रफी इज अ कन्स्ट्रक्ट. महाराष्ट्र 1949ला वेगळा होता, त्यावेळेला राजकोट भारताचा महाराष्ट्राचा भाग होता. 1935च्या कायद्यामध्ये आंध्र पण महाराष्ट्रात होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होतं. जॉग्रफी इज नॉट अ नॅचरल आयडिया, जॉग्रफी इज अ कन्स्ट्रक्ट. आम्ही हा पूल नव्हता, आता अरुणाचलमध्ये आम्ही बांधलेला पूल आहे, हा निसर्गाचा भाग आहे. आता तो नव्या, त्यामुळे जॉग्रफी नावाची गोष्ट आता काय, कालची बातमी काय आपण वाचली, भारतातला सर्वाधिक मोठा सोन्यांचा खाणेतला सोन्यांचे खाण कुठं मिळेल, बिहारमध्ये. आत्ताची करवाची बातमी आहे ना. 44% जास्त का किंवा 24% जास्त तिथंच मिळेल ना. मग तुम्ही म्हणला की आता ही जॉग्रफी नव्यानं आली ना. गोल्ड रश नावाची कल्पना आहे बा. गोल्ड रशवर कितीतरी सिनेमे आहेत. LA मध्ये, लॉस एंजल्समध्ये, सॅन फ्रान्सिस्को, या सगळ्या वेस्ट कोस्टला सोनं सापडायला लागल्यावर सगळं जग, सगळे अमेरिका, सगळे गरीब तिथं जायला लागले. KGF 3 आहे समजा, 2 आहे KGF. गोल्ड नावाची गोष्ट कोलारमध्ये आल्यावर त्यामुळे ती जॉग्रफी बदलली ना. कालापत्तर हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. कालापत्तर नावाचा सिनेमा आहे पा. त्यामुळं जॉग्रफी इज अ कन्स्ट्रक्ट. अत्रे काय म्हणाले होते, महाराष्ट्राला इतिहास आहे, भूगोलच नाही आहे. महाराष्ट्राला काय इतिहास वगैरे, भूगोलच आहे, इतिहास नाही आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त भूगोलच आहे. कणखर देशा, दगडांच्या देशा, सह्याद्रीच्या देशा, भूगोल आहे. पण हा भूगोलसुद्धा बदलणारा असतो, भूगोल स्थिर नसतो. याचं चांगलं उदाहरण म्हणजे आज आपण दक्षिण आशिया आहोत. कॅबिनेट मिशनच्या काळात आपण इंडियन सबकॉन्टिनेंट होतो, भारतीय उपखंड. आधी आपण जांबुवंत होतं ना सगळा रिजन. त्यामुळं हे भूगोलाचं केवळ डिस्क्रिप्शन बदल नाही आहे, त्याचं आकलन वेगळं आहे. आजचा आपला हायवे आणि पूर्वीचा हायवे कुठला वेगळे आहेत ना. जुन्या तुम्ही सर्व्हिस स्टेशन जर बघितले, अजून त्याचे काय अवशेष असतात ना, गावाच्या बाहेरचा एक जुना रोड असतो, ते वेगळे मार्ग आहेत. आत्ताचा NH4 असा आत्ता नाही, बॉम्बे पुणा असा ना, बंगलोर आत्ता झाला आहे. त्याच्या आधी पॅरलल असा आतनं जाणारा किंवा इकडून जाणारा असा होता. म्हणजे आत्ताचा मिनिस्ट्रीचा आर्ग्युमेंट आहे की आम्ही आता असा या आत्ताच्या प्रेझेंट पॉलिटिक्सला, VPAच्या आघाडीला पर्याय देण्यासाठी तिकडून एक असा रस्ता काढणार आहे. लँड आणि हे सगळं बदलेल काय. पॉईंट काय आहे, कंटेम्पररी राजकारणाचे मुद्दे सोडून देऊ आपण. मुद्दा त्यातला जो आहे तो म्हणजे जॉग्रफी आपण कशी बघणार. जॉग्रफी नावाची गोष्ट ही निर्माण, डिगबॉय कधी आलं ना. दिग्बॉय काय आधी नव्हतंच ना. दिग्बॉय हे डिगबॉय करून दिग्बॉय आलं. म्हणजे भूगोल नावाची गोष्ट ही रचलेली असते. भूगोल हा काही, म्हणून तर रामसेतू रचला ना. रामसेतू रचलेली गोष्ट आहे. पॉईंट जो आहे तो की जॉग्रफी आणि जॉग्रफीचं आकलन आपण त्यामुळे त्या शब्द कदाचित तसं राहू शकतं, इतिहासाचं नक्कीच नाही. तो म्हणला की आय हॅव डाऊट, मला याच्याबद्दल डाऊट आहे. हिस्ट्री रिपीट्स फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी देण्याचं फारसं असं का म्हणला तुम्ही. मग हिस्ट्री रिपीट्स, हिस्ट्री नीड नॉट, इतिहास केली आवश्यक नाही आहे. काय समान राहणार. मग मगाशी विचारलेलं, मगाशी तुम्ही म्हणला ते आपल्याला असं विचारलं ना, हिस्ट्री तेच राहते का. मग हिस्ट्री सेम राहत नाही म्हणजे काय होतं, आणि जॉग्रफी समान राहते म्हणजे काय, समान राहत नाही म्हणजे काय होतं. त्यासाठी पहिल्यांदा हिस्ट्री म्हणजे काढू. तुम्ही म्हटलं की एक्सटेंडेड जॉग्रफी इज हिस्ट्री आणि रिडक्शनिस्ट हिस्ट्री इज अ जॉग्रफी. दोघांच्या आहे. इतिहासाचं संकुचित आकलन केलं तर भूगोल होईल, कारण भूगोलाचा वाढवलेला भाग जो आहे तर. शिवाजींची सुरतेवरची स्वारी कशी आहे, ते नाशिकला गेले आणि मग इकडं आले, बऱ्हाणपूरला असं केलेलं आहे पहिल्या वेळेला. त्यामुळे भूगोल प्रत्येक वेळेला बघायला असे आग्र्यावरून सुटका अशी केलेली आहे ना ती, असे डायरेक्ट नाही आले. असा मार्ग स्वीकारला. पॉईंट जो आहे तो, जॉग्रफी ही दरवेळेला माणसानं निर्माण केलेली गोष्ट आहे. तर 1866 तारा नव्हत्याच ना, केबल टाकल्या ना आपण समुद्रातनं, आणि मग बोलायला लागलो. केबलनं सगळं बदललं म्हणलं आता, अटलांटिक केबल्स. जॉग्रफी ही कुठल्या प्रकारची आहे. अर्बनायझेशन एवढं वाढलं, बलबनच्या काळात तर जंगलच होती ना सगळे. मग त्यातनंच लोकांनी 7 नगरं वसवली. दिल्ली 7 शहरांचं आहे ना. त्यामुळं भूगोल बदलतो, माणसं बदलतात, माणसांच्या इच्छा बदलतात. त्यांना सोन्याचा मोह होणार, त्यांना खाणी वापरायची गरज राहणार, त्यांना नदीकाठी वसायला लागणार. ते जॉग्रफी. मग इथं 21 मेसेजेस लेसन्स फॉर 21st सेंचुरी हरारीचं पुस्तक आहे, किंवा होमोसेपियन्स आहे. जॉग्रफीबद्दल कितीतरी उदाहरणं आहेत.
चायल नावाचं ठिकाण आहे. पहिल्यांदा जिथं आपण मानवी वस्तीमध्ये अन्न निर्माण करायला लागलं, त्या अन्नाचा विचार जो आहे तो त्याच्यामध्ये निर्माण केला आहे. त्यामुळं भूगोलाचं आकलन काय, जिओग्राफी. मग तुम्ही NCERTला जिओग्राफी व्याख्या पाठ असल्या आणखी चांगलं आहे, पण त्या कोणाला पाठ नाही. जिओग्राफीत दिलं ना पहिल्याच पानावर व्याख्या. इब्न बतुता काय म्हणाला, इब्न सीना काय म्हणाला, जिओग्राफीबद्दलची खूप चर्चा आहे ना. जिओग्राफी चौकोनी होती, ती जिओग्राफी गोल झाली. कोपर्निकस, त्याच्यात जिओग्राफी तशी नव्हतीच ना. आपला भूगोल जो आहे तो कसा आहे, गायवान्यांची शाळा आहे का ही सगळी, जुने लोक म्हणायचे. ही कसं आहे, जग कसं आहे ना. त्यामुळे भूगोल नावाची गोष्ट रचलेली आहे. भूगोल नावाची गोष्ट नैसर्गिक नाही आहे. नेचर भूगोल तुम्ही म्हणता. त्यामुळे भूगोल या संज्ञेचं तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्या. तुम्ही भूगोल कशाला म्हणता, तुम्ही पर्यावरणाला भूगोल म्हणता, पावसाला भूगोल म्हणता, मान्सूनला. भूगोल म्हणजे काय, तुम्ही म्हटलं की भूगोल म्हणजे ते अतिव्याप्त संज्ञा आहे. भूगोल म्हणजे पुलंनी काय म्हणलं की मी फ्रान्सच्या किनाऱ्यावर असल्यामुळे मला कोकणाच्या किनाऱ्यावर राहिल्यासारखंच वाटतं, कारण दोन्हीकडं अनुनासिकाच बोलतात. याचं कारण भूगोलानं माणसांचा उच्चार तसा होतो. नाकात बोलणे हे जे म्हटलं कोकणस्थांची सवय आहे, ही त्या पाण्यानं निर्माण केलेली सवय. ती फ्रेंचांची पण मला तशीच दिसली, ते म्हणतात किनाऱ्यावरची. पॉईंट जो आहे की जॉग्राफी मे रिमेन सेम कुठं आहे, तर तुम्ही म्हणला की इथला डेक्कनमधला असा रासवटपणा, कारण त्या डोंगरखोऱ्यांनी निर्माण केलेला आहे, तोच रासवटपणा आणि त्याच प्रकारचा काटकपणा स्पेनमध्ये नेपोलियनला झेलायला लागला. आणि त्यामुळे जदोना सरकार काय म्हणाले, स्पॅनिश अल्सर रुईंड नेपोलियन, डेक्कन अल्सर रुईंड औरंगजेब. औरंगजेबाला गेलं. औरंगजेबाला एक खेडं घेताना नाकीनं झालं होतं ना. भूगोल तोच आहे की जो कधी काळी मी आपला सहजपणे मिळवलेला आहे, आता तो मिळत नाही आहे का. आपण त्याला गुरुग्राम हे नाव दिलं तरी गुरुग्राम वेगळंच होतं, आज गुडगावच आहे. वाढलेलं अतिव्याप्त झालेलं असं शहर जे आहे, कॉन्क्रीटचं जंगल आपण निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळं जॉग्राफी समान राहते. म्हणजे नेमकं काय राहतं, तुम्ही म्हटलं की त्याच्या मूलभूत धारणा राहतात. त्यामुळे याच्यात तिन्ही प्रोबॅबिलिटीनुसार तिन्ही गोष्टी, जॉग्राफी समान राहत नाही, जॉग्राफी समान राहते, आणि जॉग्राफी कदाचित समान राहते, जी यांची भूमिका आहे. तिसरी भूमिका जी आहे ते आता समजा आपण म्हणलो सुरुवातीला कुठल्या आपल्या कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटात, कशासाठी पोटासाठी नावाचं हे पुस्तक आहे शुभदा गोगटेंचं. खंडाळ्याचा घाट बांधला, तो कसा बांधला ना. खंडाळ्याचा घाट नव्हता त्यावेळेला, तो भूगोल वेगळा होता ना. आता रेल्वेनं तो वेगळा भूगोल केला ना. खंडाळ्याचा घाट हा 1863 म्हणजे 53च्या रेल्वेनंतर बदललेली स्थिती आहे ना. 1880च्या बाबत जे आहे ते. लोणावळा हा तसं निर्माण झालेलं शहर आहे ना. लोणावळा कसा आला, लोणावळा हे सगळे काम करणारे लोक आले, सगळे तिथं सगळं आहे. म्हणजे तिथं हिशेब असणारे लोक आले, कर्ज देणारे लोक आले, कष्टकरी आले, आणि त्यातनं ते लोकेशन निर्माण झालं का. म्हणजे नसलेली गावं वसवली, ती नव्यानंच वसली ना. ते अर्थशास्त्रापासून सगळ्यांनी. अर्थशास्त्रात सीता शब्दाचा अर्थ काय, कल्टिवेटेड लँड. राष्ट्र याचा अर्थ काय, लँड येट टू बी कल्टिवेटेड. म्हणजे ती अजून कल्टिवेटच व्हायची, आणि त्या कल्टिवेशनच्या पलीकडं ते म्हणजे राष्ट्र आहे. पडीक जमीन, त्या पडीक जमिनीचा विचार म्हणजे तो राष्ट्राचा विचार आहे का. आणि त्यामुळे जॉग्राफी ही राष्ट्रामध्ये आणि सीतेमध्ये विभागलेली होती, ती आता आपण बदलली का. खिल्य, प्रतिहत, अप्रतिहत, हिस्ट्रीचं तुम्ही सगळं त्यातलं वापरलं. जॉग्राफी मे रिमेन सेम. मे त्यातला तुम्ही म्हणला की महत्त्वाचं आहे, राहू शकतं कदाचित. जसं त्यामुळं तुम्हाला असं फील येऊ शकतं की हिस्ट्री तीच राहिलेली आहे, कारण तोच अनुभव परत त्याच प्रकारचा आला का. हाच खेळ उद्या पुन्हा हाच खेळ. चिमा काय कामाची, कसंही वाचलं तेच आहे ना. चिमा काय कामाची. म्हणजे तेच अनुभवाला येतं का आपल्याला. तसंच्या तसं परत चाललेलं आहे का, असं होत नाही, कारण स्पायरल आहे, काळ स्पायरल आहे. आजचे 22 जून 1897 आपण तिथनं गेलो तरी दामोदर हरे यांनाच वाटलं तसं आपल्याला नाही वाटणार. आपण म्हटलं की नाही मी त्या गणवेशातच गेलेलं आणि तसंच शूट केलेलं आहे. आमचं शूटिंग तसंच झालं आहे. नचिकेत पटवर्धनांनी तो 22 जून सिनेमा केला आहे. मुद्दा काय की तसं परत नाहीच येत ना. आणि त्यामुळं जॉग्राफी समान असली तरी हिस्ट्री समान होईल असं नाही, त्या समानाच्या जवळ जाईल, डॅश होईल ते, आणि त्याच्याबद्दलचे
मग आता ही तात्विक चर्चा केल्यानंतर तुम्ही तुमची उदाहरणं घ्या की गुलामांच्या ह्याच्यामध्ये कुठली होती त्याला काय म्हटलं आता ती अंडरग्राऊंड रेल्वे होती. अंडरग्राऊंड रेल्वे कुठं होती? गुलामांना सोडवणारे. आता अशी रेल्वे कटली नव्हती, लोक पळत जायचे आणि पळण्याचं एकच जागा होती, नॉर्दर्न स्टार. कारण उत्तरेकडे गुलामगिरी नव्हती ना, उत्तरेकडं फक्त पळायचं आणि रात्रभर पळत राहायचं. आणि मला वाचवणारे कंडक्टर म्हणजे असे लोक होते की जे छुप्या पद्धतीने तुम्हाला लपवतील. मग ती जॉग्राफी बदलली का? आता आपण म्हणलं की गाव बदललं. आपण समजा एखाद्या गावात, मी इथं 4थीला शाळेत होतो, आता नंतर नाही आहे, गाव बदललं. तो म्हणलं काहीही बदललेलं नाही, वरवरचं बदल म्हणजे काय बदल नाही, तसंच सगळंचं सगळं आहे. म्हणजे काय होतं? आणि त्यामुळं छोट्या उदाहरणांपासून मग मोठ्या उदाहरणांपर्यंत जायला पाहिजे. नौखाली काही जसं लिहिलं, नौखालीमध्ये तसं होतं का? नौखाली नव्याने निर्माण झालं होतं का? गांधी नौखालीला गेले. स्पॅनिशांचं सगळं बदललं का? पोलंडचं कुठलं बंदर आहे? डॅझिंग बंदर आहे, ज्याच्यावर हल्ला झाला ना, हिटलरनं केला. आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या का? त्यामुळे जॉग्राफी मे रिमेन द सेम, हिस्ट्री नीड नॉट. तुम्ही म्हटलं की अशी पण गरज नाही आहे, हिस्ट्री मे ऑल्सो चेंज. इतिहास तसाच राहत नाही. त्यामुळं इतिहासाचे आणि जॉग्राफीची कनेक्शन्स मुळात कशी असायला पाहिजे, इतिहास आणि जॉग्राफीबद्दलची आर्ग्युमेंट जे आहेत. मग त्याला लॅटिन अमेरिका, माया संस्कृती, काळ्यांचा इतिहास, आफ्रिका, जाता भारत किंवा पॅलिओलिथिक लोकांचा इतिहास, म्हणजे पुराश्म, मध्याश्म, भीमबेटकामधल्या चित्रांमधनं तुम्ही चालू केलं. ती लोक तसंच आहे. जसं म्हटलं आता गुजरातमधले ट्रेडर काय बीड मेकर्स आजही तसं ड्रिलिंग करतात जसं हडप्पामधले करत होते. जॉग्राफी इज सेम आणि हिस्ट्री इज ऑल्सो सेम. एक उदाहरण तुम्ही काढलं, त्याचं काहीच बदललेलं नाही असं म्हटलं आता ना. तसाच बीड इंडस्ट्री, कुठला लॅपेज लॅझोली आहे समजा, इंद्रनीळ, तर ती तशीच वापरली जाते. जेड इकडूनच आणला, तर हिरवं जेड असतं पा, जेड नावाचा जॅस्पर दगडांचे प्रकार जे आहे, म्हणजे ज्याला प्रिसियस स्टोन्स म्हटलं होतं, मौल्यवान दगड, तसे आपण आणतो का? त्यामुळे जॉग्राफीच्या संदर्भामध्ये कोहिनूरचे निराळ्या स्टोरीज आहेत ना. कोहिनूर नावाचा हिरा होता भारताचा, तो मीर जुमलानं आणला होता. काही जण म्हणतात तो नाही, तो इकडनं यादवांच्या काळात आलेला होता, यादवांच्या यातनं तो अल्लाउद्दीन खलजी घेऊन गेला का? जॉग्राफी बदलते, इतिहास तीच राहतो. जॉग्राफी बदलली नाही दोन्ही याच्यामध्ये, पण इतिहास तोच राहिला. त्यामुळे दरवेळेला जॉग्राफी बदलली की इतिहास बदलतो असे नव्हे, आणि दरवेळेला जॉग्राफीच बदलते असं नव्हे, जॉग्राफी तशीच राहते. हा UPSCला मागच्या याच्यामध्ये विचारून झालेला आहे साहेब. जॉग्राफी मे रिमेन द सेम. तुम्ही म्हटलं की देर इज नो सच थिंग ऑल ॲज ए सेम थँक्स टू बुद्धा. तुम्ही त्याच नदीमध्ये दोनदा पाय टाकूच शकत नाही. त्याची दोन कारणं, तुम्ही स्वतः बदललेलं असतं आणि नदी पण बदललेली असते. मी पण बदललो ना, माझं काहीतरी क्षणांनी बदल झाले ना, त्यामुळे सेमनेस नाही. सेमनेस हे इल्युजन आहे. मग काय असतं? बिकमिंग असतं, बदल. आणि त्यामुळे डॅश तुम्हाला अनुभवता येतात, ओरिजिन नाही अनुभवता येत. डॅश ए आहे, ए डॅश तुम्हाला कळेल. यावेळेला असं झालेलं आहे, आता असं 1922ला असं झालं, आता असं होईल का? 2022मध्ये असं होईल का? किंवा 2022मध्ये असं आहे. त्याची चर्चा आपण कशी सुरू केली? 19ला आपल्याला आला हा, आणि त्यावेळेला स्पॅनिश फ्लू, कोरोना, आणि तुम्ही म्हटलं की हवं हिस्ट्री रिपीट्स. जॉग्राफी बदलली, तो स्पेनमधनं आला म्हणून त्याला स्पॅनिश म्हटलं, आज हा इकडून आला. इतिहासाचं तेच ओझं आपल्यावर आहे का? जॉग्राफी बदलली तरी. त्यामुळं याच्या प्लुरॅलिटीज आणि उदाहरणं ही सगळी बदलत न्यायला पाहिजे. त्याच्यातले आर्ग्युमेंट जे आहेत ती कोणकोणत्या प्रकारची आलेली आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी मे रिमेन द सेम, हिस्ट्री नीड नॉट. इतिहास तसा राहणारच नाही आहे, जॉग्राफी तसे राहिले. उदाहरणार्थ आता जर्मनी, तर जर्मनी काय कायम तसं राहणार नाही ना, जर्मनी बदललं. खूप लोकांनी त्याच्यामध्ये आपापल्या, त्यामुळं प्लुरॅलिटी यायला पाहिजे. प्लुरॅलिटीची आर्ग्युमेंट आहे ती यायला पाहिजे. प्लुरॅलिटी म्हणजे बहुविधता तुमच्या याच्यामध्ये यायला पाहिजे. जॉग्राफी मे रिमेन द सेम, हिस्ट्री नीड नॉट. त्यामुळं आता मागच्या वेळेला पण चर्चा केली होती, यावेळेला पण यावेळेला ते मिसिंग होतं. मला वाटलं एखादा ते कॅच करेल काय, हिस्ट्रीमधला H स्मॉल काढला आहे. मागच्या वेळा आपण त्यात चर्चा केली होती. पहा, स्मॉल H इज अ हंबलनेस. हिस्ट्री तुम्ही म्हटलं की बाय द वे हिस्ट्री शुड नॉट बी हिज स्टोरी, अशी तुम्ही सुरुवात केली. हिस्ट्री इज नॉट हिज स्टोरी.
जेंडर्ड आर्ग्युमेंट म्हटलं की हिस्ट्री इज हर स्टोरी, आणि हर स्टोरी सांगायची तर जॉग्राफी बदलणारच की. सगळ्या गोष्टी माझघरात नाही येणार, त्या काही रणांगणावरून येणार नाही आहे, त्या बांधावरून येणार, त्या जेवणाच्या याच्यात नाही येणार. त्यामुळं हिस्ट्रीचं आकलन बदललं तर जॉग्राफी बदललं. तुमचं हिस्ट्रीचं आर्ग्युमेंट काय आहे, व्हॉट इज हिस्ट्री अल्टिमेटली इज अ इशू. व्हॉट इज हिस्ट्री हे इयशकारचं गाजलेलं पुस्तक आहे. त्याने काय व्याख्या दिली की हिस्ट्रीचं कंटिन्यू डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. कॉलिंगवूड काय म्हणाला, ऑल हिस्ट्रीचं कंटेम्पररी हिस्ट्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हिस्ट्री देर इज नो सच थिंग कॉल्ड हिस्ट्री. इतिहास नावाची कोणतीही गोष्ट नसते. आज लोक असं मोठमोठ्या चवीनं सांगतात, तुम्ही जर मध्ये मध्ये वाचलं की नाणेघाटात ट्रॅफिक जाम झाला. कधी? त्यावेळच्या काळामध्ये, ज्या वेळेला मनूची निकोला इथं आला होता औरंगजेबाच्या काळात. त्यावेळेला तो असं सांगितलं होतं की आग्र्यापासून माझी गाडी अगदी ऑलमोस्ट काय म्हणलेलं आहे पा, अजमेरपर्यंत ब्लॉक झालेली होती बैलगाडी, एवढा ट्रॅफिक जाम होता. पण ट्रॅफिक जामचा इश्यू जेव्हा आपण ट्रॅफिक जाममध्ये अडकतो, म्हणजे चिन्मय तुंबे नावाचे अभ्यासक आहेत बा. चिन्मय तुंबेंनी जेव्हा म्हटलं, ते काय मायग्रेशनचे अभ्यासक आहेत, मायग्रंट आता जे काय झालं, आपण भारतामध्ये त्यांचं काय केलं, जगभर आपण त्यांचं काय केलं, त्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे. ते काय म्हणाले की 1921 बरोबर 1900 सेन्ससमध्ये फक्त आपण सांगायचं असं की 1921च्या सेन्ससमध्ये पॉप्युलेशन कमी झालं, एवढं सगळ्या एनसीईआरटीत आहे. कोरोना आल्यानंतर मग लोकांना शोध लावला की अरे स्पॅनिश फ्लूचं म्हणतात मोठा रोल आहे, आणि मग स्पॅनिश फ्लू नावाची गोष्ट हिस्ट्रीमध्ये आपण अंडरलाईन करायला लागलो. स्पॅनिश फ्लूमध्ये पॉप्युलेशन, आणि पॉप्युलेशनची चर्चा का सुरू झाली, आत्ता सेन्सस आहे, आत्ता आपला 21चा सेन्सस झाला ना, आणि त्यामुळं मग सेन्ससकडे आपण वळू. आणि त्यामुळं जॉग्राफी आणि हिस्ट्री याच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला मांडायला पाहिजे. ह्या प्रोबॅबिलिटी, त्या प्रोबॅबिलिटीपर्यंत जाण्याचे मार्ग यायला पाहिजे. कॉलोनियल मेंटॅलिटी ही काय प्रकारची आहे तिथपासून हिस्ट्री. जुने विषयावर ब्रेनस्टॉर्म, एक विषयावर सुरुवातीच्या काळात तुम्ही असं ठरवलं की बसलेलो आहे आणि 1 तास झाला तरी त्या विषयातनं हलायचंच नाही. सुरुवातीला 15 मिनटं संपेल, पाऊण तास नुसतं बसायला लागेल, पण हळूहळू त्याच्यावर मुद्दे सुचतील. आता काही सुचत नाही आहे. कॉलोनियल मेंटॅलिटी शब्द बघितला आणि त्यावर काय काय आलेलं आहे. सक्सेसबद्दल, सक्सेस म्हणजे काय याच्यावर बघितलं, इंडियाबद्दल काय काय म्हणलेलं आहे. मग त्याच्यावरचं समजा ब्लू नेशन नावाचे एक गाणं आहे, ब्लू नेशन. मग ब्लू नेशन म्हणजे इंडिया आहे का? ब्लू नेशन, ब्लू इक्वॅलिटीला मांडणारे लोक जे आहेत ते मांडतात का? ब्लू नेशन इज अ रिअल इंडिया. इंडिया कशा प्रकारचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला टुरिझम, टू ए सोर्ट, जॉग्राफी, हिस्ट्री किंवा याच्यामध्ये म्हणलेलं सक्सेस, या सक्सेस ही संकल्पना काय, माझ्या मते, माझा UPSC काय संबंध आहे, पण माझ्या मते यश असं असतं. यश हे खरं आहे का? आपण समजा असं यश म्हणजे हे आहे की अशा प्रकारचं साधं शेतकरी जीवन जगतो ते यश आहे. रोज तुम्ही जेवलं की तुम्हाला झोप यायला पाहिजे, हे यश आहे. यशाची व्याख्या काय? प्यासा नावाचा सिनेमा आहे गाजलेला, प्यासा. गुरुदत्त काय म्हणाला, यश म्हणजे अंतिम पराभव, यश म्हणजे स्वतःला विकल्याची पावती, यश म्हणजे प्रस्थापितांच्या गटाचा नियम. यश कशाचं असते ना, यश नावाची गोष्ट ही अशी मिळणार नाही. यशाला तुम्हाला एक मोठा व्यापक असा पट पाहिजे. त्यामुळे सक्सेस हे कॉन्टेक्च्युअल राहणार का इटर्नल राहणार, त्याच्याबद्दल तुमचं काही पण चिंतन त्यामध्ये येत राहायला पाहिजे. थोडंसं जनरल, जसं आजचं कोटेशन आहे त्याचा अर्थ काय बाबा लगेच लावून बघितलं, आज एक्सप्रेसला कोट दिला आहे त्याच्यावर जरा लिहून बघेल. म्हणजे थोडं नॉन UPSCचं विचार करा. नॉन UPSC ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे पेन असा शब्द घेतला आणि त्यावर एक सर हे पेन या शब्दावर लिहिलं आहे, जरा पहा. स्टेपलर लिहिलेलं आहे. स्टेपलर हे नॅशनल युनिटी जोडतो सगळ्यांना, नॅशनल युनिटीचं सिम्बल आहे का? स्टेपलर हा रिजिड असतो का? स्टेपलर नेमका वेगळ्या प्रकारे त्याच्यावर मोबाईल लिहिलं, बुक, याच्या नॉन UPSCवर एक पानभर असं छोटंसं रोज काहीतरी लिहायला पाहिजे. म्हणजे ते लिहिण्याची शैली डेव्हलप, विचार करण्याची शैली डेव्हलप होईल, त्याच्यातनं आपल्याला गोष्टी सापडू शकतील. ही थोडक्यात एसेबद्दलची आपण चर्चा केलेली आहे याच्यातली. आता आज घेतलेली जी तुमच्याकडे नोट आहे ती मला वाटतं आपण उद्याच्या याच्यामध्ये आपण घेऊया. कुठली? शिक्षा म्हणजे काय आणि पनिशमेंटचा इथिक्समध्ये अर्थ काय, शिक्षेच्या उपपत्ती म्हणजे ओरिजिन काय आहे किंवा डेरिव्हेशन काय प्रकारचं आहे. ओरिजिन ऑफ सिन याच्याशी ती चर्चा आहे. इथं पनिशमेंट आहे.
ही चर्चा का आणली मी आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल. आत्ता ते हिंदूमध्ये त्याच्यावर पार्डनवर चर्चा झाली ना सगळी, आर्टिकल 72, 161. आणि त्यामुळे मग आपण शिक्षेबद्दल जर आपल्याला काही विचारलं एथिक्समध्ये तर त्याचे आर्ग्युमेंट काय असतील हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्युएशनमध्ये घेऊया, त्याचे आर्ग्युमेंट्स काय काय प्रकार आहे. पण एसेला तयारी करायला पाहिजे. एसेला वाचायला पाहिजे. एक एक तुम्ही याच्यातले घेऊन तुम्ही म्हणलं की आता एक एक एसेवर काम करायला चालू करतो. याच्यावर वर्ड्सला सगळ्यात जास्त सोपं काय आहे, तर तुम्ही कुठल्याही 4-5 ऑटोबायोग्राफी मिळेल कुठल्याही, तर त्या वाचायला चालू करा. आता वाचताना बरं सगळ्या वाचायला तुम्हाला वेळ नाही, तर एक फील घ्यायची, 40 पानं पुरेशी आहेत बाबा, लगेच पुढचं काहीतरी घेऊन बघू. म्हणजे तुम्हाला फील आलं आणि तुम्हाला वाटलं की मला ते कळालेलं आहे तरी पुरेसं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तपशिलामध्ये मग त्यामुळं रिजनलमधलं काही बघा, तमिळ तेलुगूत काय चाललेलं आहे पहा, मल्याळमच्या याच्यामध्ये किंवा वर काय चाललेलं आहे, नेपाळी आहेत कवी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याकडं आपल्याला. याचा सोपा आणखी मार्ग कुठला, साहित्य अकादमी जी पुस्तकं प्रकाशित करतं, कशाला पारितोषिक देतं, ज्ञानपीठ आपण कोणाकोणाला दिलं, अशा लोकांची यादी काढायची आणि त्यांचं साहित्य काय बघत राहायचं. त्यातनं पण तुम्हाला क्लू मिळतील ना की हे लोक आपल्याला वाचायला पाहिजे. वर्ड्स आणि शार्पर दॅन सोर्ड्स. खंडेराव तुम्ही काय म्हणता बाबा, खंडेराव हे नेमाड्यांचं पात्र आहे. सॅलिंजर आहे पा, सॅलिंजरनं लिहिलेलं आहे, सॅलिंजरची तुलना आहे. पेपर रिडिंग आहे, पेपर रिडिंगमध्ये गोष्टी आणि जरा गृहीत धरलं की ते मार्क कमी देतात पा. जरा थोडंसं हे झालं परत आता कमीच मार्क आलेत लोकांना. त्या अर्थानं इच टाईम यू हॅव टू प्रूव्ह. प्रत्येक वेळेला तुम्ही IAS होईपर्यंत तुम्हाला ते प्रूव्ह करायचं. एसेवर आपण पुढच्या आपल्या यात काहीतरी आणखी एकदा बोलूया. या आठवड्यात आपण पुढच्या आठवड्यात पण आपण कंटिन्युएशनमध्ये घेऊया आपली जी चर्चा आहे ते. कारण उद्या इथिक्सच्या बाकीचं जे शिक्षेची उत्पत्ती आणि त्याबद्दल बोलूया. सोमवारी आपण एक सिलेबस परत एकदा सोमवारपासून क्रिटिकली सिलेबस बघायला लागूया. उद्या आपण आजचा जो टॉपिक आहे आणि तो जर झाला आपला शिक्षेची उत्पत्ती तर आपण इथिक्समधल्या बाकीच्या गोष्टी थोड्या प्रायोरिटाईज करूया. इथिक्सबद्दल आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये बोलूया. थांबूया आपण.